नमो शारदा मूलचत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। साधना विचार अभ्यास वर्गाच्या या आठव्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। परमार्थ विज्ञान या ग्रंथावर आधारित हा वर्ग जो आपला सुरू आहे, आपण सर्वांनी आतापर्यंत या ग्रंथाची अनुक्रमणिका वाचलीच असेल। अनेक विषय आपण अभ्यासणार आहोत। हे सर्व विषय ज्या 3 प्रमुख विषयांचे उपविषय आहेत, अशा 3 प्रमुख विषयांपैकी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं विवेचन आज आपण पाहणार आहोत। हे 3 प्रमुख विषय आहेत कर्म, उपासना आणि ज्ञान। यातला कर्म हा भाग आपण आज पाहणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांच्या परिचयाच्या समर्थ भक्त शमिकाताई आपल्याला उपलब्ध आहेत। अनेक जण या वर्गामध्ये काही सेशन्स झाल्यानंतर जॉईन झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा शमिकाताईचा परिचय करून द्यावा अशी मी प्राजक्ताताईला विनंती करतो आणि मग शमिकाताईंनी तिच्या विवेचनाला सुरुवात करावी। प्राजक्ताताई, श्रीराम। श्रीराम। अभ्यास वर्गात नव्याने समाविष्ट झालेल्या लोकांना आजच्या वक्त्या समर्थ वक्ता सौ शमिका गिरीश कुलकर्णी, राहणार मुलुंड, मुंबई यांची मी थोडक्यात औपचारिक ओळख करून देते। त्यांचं शिक्षण एमकॉम, डीपीएम, डीबीएम असं उच्च शिक्षित असून 17 वर्ष त्यांनी आयटी फील्ड मध्ये कॅपजेमिनाय मध्ये नोकरी केली आहे आणि 17 वर्ष नोकरी झाल्यानंतर श्री गुरु डॉक्टर परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या आज्ञेवरून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली। शमिकाताईंच्या आई सौ अलकाताई मुतालिक डोंबिवलीतल्या या स्वतः ज्येष्ठ आणि अधिकारी भागवतकार आहेत आणि प्रवचनकार आहेत। आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या प्रवचनाचा आनंद घेतलेलाच आहे। त्यांचे वडील दत्तात्रय मुतालिक हे सुद्धा संत साहित्याचे गाढे अभ्यासक असून अध्यात्माचं बाळकडू त्यांना घरूनच प्राप्त झालं। याच मार्गावर पुढे चालताना त्यांना जीवनसाथी म्हणून लाभलेले श्री गिरीश कुलकर्णी हे सुद्धा वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत आणि त्या दोघांचा अभ्यास अतिशय छान चालू असतो। लहान असतानाच शिवथरगळीतील बालशिबिरे अनुभवल्यामुळे समर्थ विचारांचा पगडा शमिकाताईंच्या मनावर होता आणि समर्थांच्यावर अतिशय प्रेम असलेल्या शमिकाताईंना लहान वयातच परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांचा कृपाशीर्वाद लाभला। सध्या त्या विविध विषयांवर प्रवचन सेवा रुजू करत आहेत। श्रीसूक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधातील निवडक समास, रामरक्षा, नवविधा भक्ती, ज्ञानेश्वरी, श्री नारद भक्ती सूत्रे अशा आणि इतरही अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा त्या रुजू करत आहेत। उपनिषद, भागवत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यावरही त्यांचा अभ्यास आणि चिंतन चालू असतं। पौरोहित्य करणाऱ्या सौ गौरी कुंटे, राहणार डोंबिवली यांच्याबरोबरच गर्भसंस्कार देण्याचा एक अल्पसा उपक्रम सुद्धा शमिकाताईंचा चालू असतो। शिवथरगळीतील शिबिरांमध्ये प्रत्येक वर्षी त्यांचे योगदान असते। खास करून तरुण पिढीला आपल्या थोर अशा परंपरेची, संस्कृतीची आणि वेदांत
तत्वज्ञानाची ओळख व्हावी याच्यासाठी त्यांच्याशी अगदी बरोबरीने चर्चा करून शमिकाताई तिथे दासबोधावर सत्र घेत असतात आणि त्या सगळ्यांच्याच खूप आवडत्या असतात. समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथे जी सायं उपासना असते ती सुद्धा महिन्यातून एकदा मुलुंडला त्यांनी आपल्या घरी चालू केली आहे. जसं समर्थांची उक्तीच आहे की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. तर असं सर्वांच्याच मुखातनं फक्त आपण मंगल बोलून नाही तर सगळ्यांच्याच मुखातून मंगल वधवून घेत अशी दृढ उपासना शमिका त्यांची कायमच चालू असते. जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या समर्थांच्या उक्तीनुसारच तरुणांना आणि अभ्यासकांना परमार्थातील योग्य अशा संकल्पनांची ओळख व्हावी आणि आवड निर्माण व्हावी या कल्पनेतून गणेश दादा आणि शमिकाताई यांनी हा अभ्यास वर्ग खास तरुण वर्गांसाठी आयोजित केलाय. आणि जे नव्याने या अभ्यास वर्गात समाविष्ट झाले आहेत त्यांना आता अनुभव येईलच की आपल्या मधुर वाणीनी आणि अभ्यासपूर्ण विवेचनाने हे सगळे विषय आपल्याला किती सोपे करून सांगतील ते. मी शमिकाताईला विनंती करते की तिने आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. मी दिसते आहे असं मला वाटतं आणि मी विवेचनाला सुरुवात करते. हो, व्यवस्थित. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, समर्थांना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आपलं परमार्थ विज्ञान या ग्रंथावरचं सत्र चालू असतात. एकामागोमाग वेगवेगळे विषय आपण सगळे एकत्र मिळून अभ्यास करतो आहोत. आतापर्यंत बऱ्याच विषयांचं चिंतन आपलं झालेलं आहे आणि आज मात्र आपल्या सगळ्यांचा आवडता जिव्हाळ्याचा असा विषय कर्म. त्याच्याबद्दल एक दिवस चिंतन घेऊन पुरणारच नाहीये. आपण परत त्याच्यासाठी एक दिवस ठेवलेला आहे. पुढच्या 17 तारखेला परत आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि तरी पण असं वाटतं की जरी आपण कितीही चिंतन केलं तरी 2 म्हणजे दीड सव्वा तासाच्या चिंतनामधनं संपूर्णपणे कर्माचं स्वरूप जे असतं ते पूर्णपणे जाणता येऊ शकत नाही. कारण त्याच्यावर प्रत्येकाला स्वतःचं चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. शास्त्रीय ग्रंथांमधनं त्याच्याबद्दल काय सांगितलं गेलेलं आहे ते सगळं वाचावं लागतं. आता 2 सत्र आपण घेणार आहोत, आजचं आणि पुढचं 17 तारखेचं. आज आपण बरंचसं काय करणार आहोत की संकल्पना स्पष्ट करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे कर्म म्हणजे काय, कर्माचं स्वरूप काय, मूळ कर्म काय, मूळ कर्म कसं उत्पन्न झालं, हा सगळा विचार आज होईल तयार. आणि या कर्म बंधनातून, कारण कर्मच अडकवतंय, म्हणजे आपला अनुभव असा आहे की कर्म केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कर्म, झोप सुद्धा एक कर्म, सदैव आपला श्वास चालू आहे ते कर्म, आणि मग नंतर आपण एक देह सोडला की आपल्याला असं वाटतं हा कर्म संपलं. पण भगवद्गीता वाचायला लागल्यावर कळतं की आपण जरी देह सोडला की देहामधनं काहीतरी बाहेर पडतंय नक्की. मग ते काय पडतंय, आणि मग तिथून जाऊन मग ते पितृलोकात कुठेतरी थांबावं लागतं पुढचा जन्म घेईपर्यंत, आणि मग तिकडे वेटिंग पिरियड मध्ये थांबायचं. मग आपले जे भोग आहेत ते परत परिपक्व होईपर्यंत आपलं जे संचित कर्म असतं ते परत फल देण्यासाठी जोपर्यंत ते परिपक्व होत नाही तोपर्यंत तिथे आपल्याला थांबावं लागतं. आणि मग नंतर पुन्हा पुनर्जन्मासाठी जेव्हा आपण तयार करतो, आपले सगळं जी कर्म करतोय त्याच्यामधनं पुनर्जन्मच तयार करतोय आपला, पुढचा जन्म घेण्यासाठीच सगळे आपले कर्म चालू असतात.
आणि पुढचा जन्म घेतो, म्हणजे खरंच विचार करा, कर्म थांबतंय कधी? म्हणजे मृत्यू, जन्मापासून मृत्यूपर्यंत, सकाळपासून रात्रीपर्यंत नाहीच ना. रात्रीपर्यंत झोपेत कर्म चालूच आहे. स्वप्न बघतोय, श्वास घेतोय, झोपणं हे पण एक कर्म आहे. एक देह सोडल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये जाईपर्यंत मध्ये कर्म आहे. इतकं संपूर्ण अज्ञानात आपलं कर्म चालू असतं. म्हणून नक्की आज आज आपलं जे चिंतन होणार आहे ते नक्की नक्की मुख्य कर्म कुठलं, मुख्य कर्म करणारा कोण आहे, आणि मग कर्माचं स्वरूप काय आहे, कोण कोण कर्म करता आहेत, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारची कर्म आहेत. आपण वाचलंय परमार्थ विज्ञान ग्रंथामध्ये, आपल्याला PDF शेअर केली होती. मग प्रायश्चित्त कर्म, मग विहित कर्म, ते आपण सगळं वाचलंय. तर थोड्याफार प्रमाणात आज आपण जे सत्र घेणार आहोत संपूर्ण 1.25 तासांचं, त्याच्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल कर्माचं स्वरूप जाणण्यासाठी. म्हणजे या कर्म बंधनातून सुटण्यासाठीचा उपाय बहुतेक आज आपल्याला बसवता येत नाही. म्हणजे आजचं संपूर्ण सत्र वायाच गेलं की, म्हणजे कर्म करतोय पण कर्मामधनं सुटायचंय. कर्म कर हे सांगणं आहे शास्त्राचं, आणि सारखंच करतोय आपण कर्म, पण कर्मच आपल्याला अडकवतंय, कर्म बंधनात टाकतंय. मग कर्माचा कर्मयोग कसा करायचा, त्या कर्माचा बंधनातून सुटायचं कसं, त्याचे उपाय काय? तर ते उपाय जे आहेत ते बहुतेक करून आज आपल्या चिंतनात आपल्याला बसवता येत नाहीयेत. ते आपल्याला ब्रेक के बाद, म्हणजे 17 तारखेला जेव्हा आपण परत भेटू तेव्हा आपल्याला बहुतेक त्या उपायांवर विचार करायला वेळ मिळेल. आज जमलं तर घेऊया. पण सखोल कर्म म्हणजे काय बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसतं. हा, कर्म म्हणजे कुठली तरी कृती, पण मुख्य कर्म करणारा कोण आहे संपूर्णपणे शास्त्र विचार घ्यायचा प्रयत्न करतोय. भगवद्गीतेमधला 3रा अध्याय, 4था अध्याय, आणि त्याला अनुसरून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय आणि परमार्थ विज्ञानामध्ये काय आलंय, हे सगळं एकत्रित करून संकलित करून पुढच्या 1.25 तासाचं चिंतन आपण सगळं एकत्र करूया. आता एक मुख्य विचार घेऊया बरं का, की हे जे एक शब्द आहे, एक शब्द, त्या शब्दावर विचार करूया. तो शब्द आहे सर्ग. सर्ग, सर्ग म्हणजे काय? एक शब्द आहे. आणि अजून एक शब्द त्याला लागून एक शब्द आहे, तो म्हणजे विसर्ग. एक शब्द सर्ग आणि एक शब्द विसर्ग. मग हे दोन काय आहेत, शास्त्र यांच्याबद्दल काय म्हणतं आधी ते बघूया, आणि या शब्दांचा कर्माशी काय संबंध आहे हा विचार पण घ्यायचा आहे. आता सर्ग कशाला म्हटलेलं आहे शास्त्राने, म्हणजे ब्रह्मदेव जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली, ती कुणाच्या तरी संकल्पाने झाली असेल. कुठलंही संकल्प नसेल तर कुठलं कर्म होऊच शकत नाही. कुठलंही कर्म विचार करून बघा, अगदी संकल्प आधी होतो आणि मग कृती होते. तसं जर ही सृष्टी आत्ता दिसतीये, झालीये तयार, याचा अर्थ कोणीतरी तरी ती तयार केली असणार की. असंच होतं का तयार? म्हणजे माझ्या घरी समजा पोळ्या आहेत, पोळ्या येतात, हा माझ्या चिंतनामध्ये प्रवचनामध्ये कायम पोळ्या येतात. नाहीतर मग माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, शमिका तू पोळ्या करत नाहीस का हल्ली, असं म्हणतात, जर प्रवचनांमध्ये पोळ्यांचा उल्लेख नाही आला तर. तर मुद्दा असा सांगायचा आहे की जर का माझ्या घरी पोळ्या केलेल्या आहेत, तयार आहेत, तर त्या कोणीतरी तरी केल्या असणार आहेत की नाही. किती सिंपल साधं लॉजिक आहे. मी नाही केल्या, अजून कोणीतरी केल्या, पण ज्या अर्थी त्या तयार आहेत त्या अर्थी त्याचा करता कोणीतरी असला पाहिजे. आपण विचार करतोय जर ही सृष्टी दिसते आत्ता आपल्याला दिसते तशी, त्या अर्थी ती कोणीतरी तयार केली पाहिजे, तयार केली असली पाहिजे, त्याचा संकल्प आधी झाला असला पाहिजे. जो संकल्प झाला त्या परमात्म्याचा, त्या संकल्पाला सर्ग असं म्हणतात. आपला सगळा कर्माचा विचार चालू आहे, कर्म सोडून काही एक विचार आपण करणार नाही होत आज. आणि मग सर्ग आणि विसर्ग याचा आपल्या कर्माशी काय संबंध आहे असा एक विचार येऊ शकतो. पण हळूहळू जसं आपण प्रोग्रेस करू आपला विचार आपल्याला कळायला लागेल की हा विचार आपण का घेतोय, मूळ कर्म काय आहे, कर्माचं मूळ स्वरूप काय, कुठून सुरू झालं, मूळ करता कोण, आणि मग उगाचच करते पण मी माझ्याकडे घेत असते, हे सगळं जाणण्यासाठी हा विचार आपण घेतोय. मग आपल्याला सर्गाचा अर्थ कळला. सर्ग शब्द म्हणजे संकल्प, त्या परमात्म्याचा संकल्प की मी एक आहे आणि मी बहु हवं, आणि मग सर्ग सुरू झाला, हो की नाही, एक सर्ग सुरू झालं आणि एका सर्गामध्ये 4 युग, एका पाठोपाठ 4 युग, मग ते झालं की ते लयाला जातं, सर्ग लयाला जातो. म्हणून संकल्पाला सर्ग म्हटलंय शास्त्रामध्ये. आणि मग नंतर संकल्प जेव्हा घडला तेव्हा खरं म्हणजे काहीच घडलं नव्हतं. कारण मी जेव्हा फक्त असं म्हटलं की आता मला पोळ्या करायच्या आहेत,
तर कृती तयार झाली आहे का, पोळ्या घडल्या आहेत का, नाही. मला जाऊन पोळ्या कराव्या लागतात. नुसतंच मी म्हंटल मनात आतमध्ये विचार आला तर घडत नाही. म्हणून आतमध्ये जो विचार आला तो तो ते कर्मच नाही असं म्हणता येत नाही, पण त्या कर्मामुळे काही कृती घडलेली नाहीये, म्हणून ते वेगळ्या पद्धतीचं कर्म आहे, पण ते कर्मच. म्हणून सर्गाला मूळ कर्म म्हटलेलं आहे. आणि मग नंतर मग या परमात्म्याने काय केलं की मग नंतर ते मूळ मायावर काही, मग त्याच्यानंतर गुण माया, मग नंतर जड माया, मग त्याच्यानंतर हे सगळे पंचमाभूत तयार झाली. आधी पंचमाभूत तन्मात्रा फॉर्म मध्ये तयार झाले, तन्मात्रा. आपल्याला हा सगळा विचार खूप सुंदर दासबोधामध्ये मिळतोय. तन्मात्रा म्हणजे या पंचमाभूत जी तयार झाली ती त्यांच्या त्यांच्या प्युअर फॉर्म मध्ये तयार झाली. म्हणजे आकाश जेव्हा तयार झालं तेव्हा ते शुद्ध स्वरूपात फक्त आकाश होतं, आणि ते इतकं शुद्ध होतं की इंद्रियांना ते गोचर नव्हतं तेव्हा. मग वायू जेव्हा तयार झाला तेव्हा फक्त वायू होतं, आणि पाचही भूत अशी तयार झाली. मग नंतर आपण जेव्हा पंचीकरण वाचावे ते सगळं दासबोधामध्ये किंवा कुठल्याही प्रक्रिया ग्रंथामध्ये आपल्याला या प्रक्रिया संकल्पना दिसतायत. मग पंचीकरण झालं. पंचीकरण म्हणजे काय की या 5 तत्वांची भेसळ झाली एकमेकांमध्ये. मग ते 12.5% सगळा दासबोधामध्ये तो विचार येतो. दासबोधाचा अभ्यास करणारे बरेच जण आहेत आपल्याकडे. आणि पंचीकरणामधनं आत्ता आपल्याला भेसळयुक्त म्हणजे आत्ता समजा मी पृथ्वी म्हणतेय समजा, किंवा पाणी म्हणते, किंवा आपल्यामध्ये हे आकाश तत्व आहे की नाही, पण हे प्युअर आकाश आहे का, फक्त आकाश शुद्ध स्वरूपातलं नाहीये. 5ही तत्व त्याच्यामध्ये आहेत की नाही. या आकाशामध्ये आपल्या दोघांच्या मध्ये, आपल्या सगळ्यांच्या मध्ये हे मध्ये आकाश जे आहे की नाही, त्याच्यामध्ये 5ही तत्व. मला घाम येतो की नाही, वायू त्याच्यामध्ये आहे जलतत्व. मग नंतर वारं असतंच, जलतत्व, वारं, वायू. मी इकडे अग्नी जर प्रज्वलित केला तर तो पेटेल की नाही, प्रज्वलित होईल की नाही. अग्नितत्व आहेच, फक्त प्रज्वलित करावा लागतो. अशा पद्धतीने 5ही तत्व सगळीकडे आहेत, म्हणून ती आपल्या इंद्रियांना गोचर झाली, म्हणून आपल्याला ते समजू शकते इंद्रियांना. मला विचार हा मुख्य घ्यायचा नाहीये. सांगायचा मुद्दा असा आहे की ही सृष्टी जी उत्पन्न झाली स्थूल स्वरूपात, जी आता आपल्याला गोचर आहे, त्याला विसर्ग असं म्हटलं गेलंय. आणि ते परमात्म्याचं कर्म आहे. म्हणून सर्ग आणि विसर्ग अशा 2 शब्दांकडे जेव्हा आपण पाहतोय, सर्ग म्हणजे त्याचा संकल्प जो झाला ते एक कर्म आहे, आणि त्या कर्मामुळे खरं म्हणजे काहीच घडलं नव्हतं. आणि त्या कर्मानंतर हे जेव्हा पंचीकरण झालं आणि स्थूल स्वरूपात ही सृष्टी निर्माण झाली, त्याला विसर्ग असं म्हटलेलं आहे. आणि त्या विसर्गाला मुख्य कर्म असं म्हटलेलं आहे. आपला विषय आला इथे. आपण का घेतला हा विचार, कारण ते मुख्य कर्म, ते मूळ कर्म झालं त्याच्याकडून. ह्याच्याबद्दल 8व्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये कर्माची संज्ञा काय आहे, कर्म म्हणजे काय म्हणजे सांगून ठेवले. 8वा अध्याय 3रा श्लोक मी वाचून दाखवते. तो श्लोक असा आहे, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते भूत भवोत भवत करो विसर्ग कर्म संज्ञिकः. म्हणजे विसर्ग शब्दाचा आता आपण विचार केला होता. विसर्ग कर्म संज्ञिकः म्हणजे कुठल्या कर्माला, कुठल्या गोष्टीला कर्म म्हणून संबोधलं जातं, तर विसर्ग, त्याचं कर्म जे आहे, विसर्ग नावाचं जे आपल्याला अनुभवायला येणारी सृष्टी आहे, हे त्याचं कर्म आहे. आपण अगदी सूक्ष्मपासून हळूहळू आपल्यापर्यंत येणार होता. म्हणजे आधी कर्म करणार कोण, असं करता 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 मग मनुष्य काय कर्म करतो, इथपर्यंत आपण येणार आहोत. आता ठीक आहे, आपल्याला कळलं बरं का, म्हणजे आपल्याला आता कळलं विसर्ग म्हणजे काय आणि सर्ग म्हणजे काय, ते कळलं. त्याचा मला फायदा काय होणार आहे, म्हणजे फायदा कुठल्या दृष्टीने, म्हणजे आपण ऐहिक सुखासाठी फायदा त्याच्याबद्दल विचार करत नाही आहोत. फायदा म्हणजे काय, त्याचा उपयोग मला काय, साधनेच्या दृष्टीने मला त्याचा उपयोग काय, हा विचार करूया. खरंच माझ्या साधनेमध्ये मला काही उपयोग त्याचा होतोय का, मला कळलं सर्ग म्हणजे काय, मला कळलं विसर्ग म्हणजे काय, त्याचा मला साधनेसाठी उपयोग काय, आणि साधनेसाठी उपयोग काय असा जेव्हा शब्द प्रयोग आपण करतोय त्याचाही अर्थ व्यवस्थित आपल्याला कळला पाहिजे. साधनेसाठी उपयोग म्हणजे जे मी साधन करते, ज्या गोष्टीचा मी वापर करते, हे सगळं मी कशासाठी करते, हा आध्यात्मिक अभ्यास. माझं खरं स्वस्वरूप काय आहे की मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, मी काय कर्म करते आहे, त्या कर्माचं स्वरूप काय आहे, याच्यामध्ये न अडकता माझं स्वतःचं स्वस्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे, हे जाणण्यासाठी जे मी साधन करते आहे, त्याला हा विचार उपयुक्त आहे का, आता आपण जो विचार केला तो.
सर्ग आणि विसर्गाचा. मग बहुतेक उत्तर असं होईल की नाही, मला डायरेक्टली त्याचा वापरच करता येत नाहीये माझ्या साधनेसाठी. मग हा विचार आपण केलाच का? येतो की नाही प्रश्न? मग का घेतला सागरी सुरुवातीला सर्ग विसर्ग का? एक तर मूळ कर्म कुठलं हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून आपण घेतलं. ठीक आहे, कळलं, मला उपयोग काय? काय होतं की प्रत्येक गोष्टीचं साधनेमध्ये रूपांतर होऊ शकत नाही, पण हे विचार साधनेसाठी सहाय्यभूत करू शकतात, आपल्याला मदत करू शकतात. मूळ कर्म करणारा तो आहे, मी काहीच नाही. जे कर्तृत्व मी संपूर्णपणे माझं घेते की मी कर्म करणारी आहे. म्हणून या विचारांना जे आपण आधी विचार घेतले, डायरेक्टली त्याचा वापर नाही करू शकणार आहे आपण साधनेसाठी, पण संकल्पना हळूहळू आपल्याला कळत जातात, आपल्या बुद्धीमध्ये क्लिअर होत जातात. आणि बुद्धीवर जो एक राप बसलेला असतो की मी करता, हे घासून घासून काढून जणू आपण या सगळ्या संकल्पना ज्या शिकणार आहोत. डॉक्टर काका खूप सुंदर सांगतात. डॉक्टर काका असं म्हणतात, नो द सिस्टीम, म्हणजे जाणून घ्या सगळं. बऱ्याच लोकांना पाठ असेल, काकांची ज्यांनी ज्यांनी प्रवचनं ऐकलेली आहेत त्यांना हा त्यांचा विचार माहिती आहे, पण तो किती गरजेचा आहे. म्हणून या संकल्पना सगळ्या कर्माबद्दल आता आपला विचार चालू आहे, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. नो द सिस्टीम, सगळं माहिती असलेलं पाहिजे. नुसतं माहिती असून काय उपयोग, त्याचा वापरच नाही केला तर. म्हणून पुढे त्याचं ते म्हणतात, यूज द सिस्टीम, त्याचा वापर करा. एकदा की तो सगळ्या संकल्पनांवर आधारितच आपलं सगळी वर्षभराचे शिबिर ही सत्र संकल्पनांवर आधारितच आहे. यूज द सिस्टीम, त्याचा आयुष्यात दैनंदिन आयुष्यात जीवन जगताना त्या संकल्पनांचा वापर करा. आणि तिसरं, गेट द रिझल्ट, त्याचा आपल्याला फायदा होतोय आपल्या आयुष्यात ते आपल्याला कळलं पाहिजे. गेट द रिझल्ट. आणि नंतर या सगळ्या शास्त्रामध्ये अडकून पडू नका. शास्त्र कळलं, समजलं, पण शास्त्रात अडकू नका. म्हणून शेवटी असं डॉक्टर काका सांगतात, फॉरगेट द सिस्टीम. म्हणजे ती सिस्टीम, ते शास्त्र आहे ना, त्याला धरून ठेवू नका. त्याला धरून ठेवलं की एक वेगळं संकट, ते एक वेगळंच. म्हणजे आपल्याला माहितीये, काही शास्त्री पंडित असतात, त्यांना प्रचंड अभिमान असतो की आपल्याला सगळं किती येत असतं, मला हे माहितीये, मला ते माहितीये. आणि सगळं माहिती असून परत अडकणंच झालं की मग परत त्याचा उपयोग काय? वामन पंडितांबद्दल खूप छान, म्हणजे आपल्याला वामन पंडित माहिती आहेत, मोठे शास्त्र पंडित होते ते, त्यांना सगळं शास्त्र व्यवस्थित माहिती होतं. त्यांच्या चरित्रामध्ये एक कथा सांगितली जाते की वामन पंडित एकदा भर दुपारी एका झाडाखाली जाऊन बसतात. लांब चालत कुठून तरी येत असतात. आणि त्यांना एक मोठं वृक्ष, असं डौलदार वृक्ष दिसतं आणि सावलीसाठी जमले असतात, म्हणून दुपारी एका वृक्षाच्या खाली जाऊन बसतात. आणि त्या वृक्षावर खूप पिशाच्च असतात, भूत, जे योनीमधनं देहातून सुटलेत, मनुष्य देहातून सुटलेत, पण मोक्ष नाही मिळाला, दुसऱ्या देहात पण जाऊ शकत नाहीयेत. आणि त्या झाडावर पिशाच्च बसलेले असतात. आणि ते पिशाच्च सगळे खूप पिशाच्च असतात म्हणे तिथे. आणि ते सगळे एकमेकांशी भांडत असतात की ही माझी जागा आहे, ही फांदी माझी आहे, ही फांदी माझी आहे. आणि हे सगळं असताना एक फांदी मात्र रिकामी असते. आणि ते नवीन एक पिशाच्च तिथे आलेलं असतं. ते म्हणतं की तुम्ही सगळे माझी फांदी ही, माझी फांदी ही असं भांडत आहात. ते एक फांदी रिकामी आहे ना तिकडे, ती फांदी कोणी घेत का नाहीये? आणि बाकी सगळी पिशाच्च ते नवीन पिशाच्चाला सांगतात, अरे ती फांदी राखीव आहे, ती वामन पंडितासाठी राखीव ठेवली आम्ही. म्हणजे वामन पंडित इतके मोठे शास्त्री पंडित, ज्यांना सगळं शास्त्र व्यवस्थित माहितीये, अवगत आहे, पण असं करून पण फक्त शास्त्रामध्ये जर आपण अडकायला लागलो की हा मला शास्त्र कळतंय, हा त्याचा उपयोग नाही करून घेता आला. एकदा समजलं की त्याला सोडता आलं पाहिजे. किती डॉक्टर काकांनी छान सांगितलं, नो द सिस्टीम, गेट द रिझल्ट आणि फॉरगेट द सिस्टीम. त्या सिस्टीमला पकडून धरून राहू नका, त्याचा वापर करा, पण सिस्टीमला पकडून राहू नका. नाही तर वामन पंडितासारखं पिशाच्च व्हायचं आपण. ते नाही अडकले बरं त्याच्यामध्ये, ते खूप थोर होते, पण त्यांच्याबद्दल खूप मोठे होते बरं वामन पंडित. पण त्यांच्याबद्दल ही छोटी कथा सांगितली जाते, त्याच्यामधनं आपल्याला शिकण्यासारखं काय आहे ते आपण बघूया. डॉक्टर काका त्यांच्या याच्या बरोबर विरुद्ध विचार, डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनांमध्ये हेही सांगतात, प्रत्येक गोष्टीचं मूल्य आहे आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. ते आपण प्रत्येकाने स्वतः ठरवावं की त्याचं मूल्य काय, त्याची मर्यादा काय. शास्त्र विचार हा संपूर्ण वेळ आपण कर्माबद्दलचं शास्त्र विचारच जाणून घेणार आहोत. कोणी मला असं वाटतं असं एकही वाक्य इथे येणार नाही. प्रमाण आहेत त्याला. आज जे काही आपण विचार करणार आहोत की कुठे कुठे काय काय सांगितलंय, सगळ्यांची प्रमाण घेणार आहोत आपण, आणि ते प्रमाण घेत पुढचा अभ्यास करणार आहोत. म्हणून शास्त्र, डॉक्टर काका प्रवचनांमध्ये असं म्हणतात की शास्त्र संस्कारांचा ध्वंस आपल्याला झाला पाहिजे म्हणे. काय म्हणजे सापाचा ध्वंस झाल्यानंतर काय होतं माहितीये,
की ते विष जे असतं सापाचं ते आपल्या पूर्ण रोमारोमात अंगात भिनतं. आणि डॉक्टर काकांचं काय सुंदर सांगणं आहे. ते असं म्हणतात की विचारांचा ध्वंस आपल्याला झाला पाहिजे, म्हणजे शास्त्र विचार आतमध्ये रोमारोमात शिरतात आपल्या, आणि मग आपल्या क्रिया प्रतिक्रिया ज्या असतात ते त्या शास्त्र विचारांवर अवलंबून असतात. आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. म्हणजे एकदा की शास्त्र जाणलं की मग त्याला विसरायचं. मग आपण वागतोय कसे दैनंदिन जीवनात, आपले विचार कसे होतात, आपण कर्म कसं करतोय, हे सगळं शास्त्र विचारांनी बंदिस्त असतं. किती छान बैठक आहे बघा या सगळ्या विचारांची. आता एक पुढचा विचार घेऊया बरं का आपलं, म्हणजे अप्लाय करायचे विचार हा आपण शिकलोय. एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारूया की ईश्वर म्हणजे नक्की कोण. म्हणजे एक आधी सर्ग आणि विसर्ग असा आपण एक विचार घेतला, आणि आता पुढे आपण एक विचार घेणार आहोत की ईश्वर म्हणजे नक्की कोण. आता ईश्वर काय आला मध्येच, विचार चालू आहे कर्मांचा. मग ईश्वर हा विषय कसा काय आला, त्यालाही कारण आहे. कारण आपण हा विचार इथे का घेतो आहोत असं व्यवस्थित मनात क्लॅरिटी आपल्याला हवी, आणि मग आपल्याला तो विषय व्यवस्थित कळेल की तो इथे का आला. आता आपल्या चिंतनामध्ये ईश्वर हा विषय का आला. कारण मुख्य कर्म करणारा जर कोणी असेल तर तो ईश्वर आहे. ब्रह्म काहीच करत नाही, ब्रह्म अकर्ता आहे, अक्रीड आहे, निरावयव, अवयवच नाहीयेत, अमन आहे, मनच नाही, करेल काय. म्हणून कर्म करणारा जर कोणी असेल, ही संपूर्ण सृष्टी दिसते, हे केलंय कोणी सगळं, ईश्वर. म्हणून मुख्य कर्ता कोण आहे, आपण कर्माबद्दल विचार चालू आहे म्हणून ईश्वर हा विचार घेतलेला आहे. आणि एकदा ईश्वर कळला, ईश्वर असा कळत नाही हा. म्हणजे आता आपण कितीही बोलू ईश्वराबद्दल, नाही कळत आपल्याला. जोपर्यंत आपण वारंवार शास्त्रीय ग्रंथ वाचत नाही. काही शास्त्रीय ग्रंथांचे उल्लेख करते मी, पंचदशी, विचारसागर रहस्य, विचारसागर, अजून एक विवेक सिंधू मुकुंदराजांचा. जोपर्यंत नुसतं वाचणं नाही, त्याचा अभ्यास. कारण ईश्वर हा तर्कसिद्ध आहे, हा तर्काने सिद्ध. हा मला कळला बुवा ईश्वर, असं होऊच शकत नाही. पुढच्या 15 मिनिटं जरी मी ईश्वरावर बोलले आहे तरी ते ईश्वराबद्दल संपूर्ण विचार होऊ शकत नाही. आपल्याला खूप मनन त्याच्यावर करावं लागतं. तरी पण आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की ईश्वर म्हणजे नक्की कोण, असा जर प्रश्न विचारला आपण, तर आपल्याला माहिती नाही ईश्वर शब्द नवीन आहे का आपल्याला. मग आपण काय बरं उत्तर देऊ, ईश्वर म्हणजे नक्की कोण. तर उत्तर देऊ, हा तो हे करणारा, तो ते करणारा, हे संपूर्ण जगत चालक जो आहे तो ईश्वर आहे. मान्य, ही सगळी उत्तरं बरोबर आहेत. पण शास्त्राने आपल्याला खूप सुंदर हा नक्की कोण किंवा तो काय करणारा, काय करतो तो म्हणजे ईश्वर असं सांगून ठेवलंय. म्हणून शास्त्राने जसं शिकवलं तसं शास्त्राच्या पद्धतीने शिकून घ्यायचा प्रयत्न करूया. आता ईश्वर हा शब्द ईशन करणारा जो आहे, म्हणजे ईशनशीलत्व हा जो गुण आहे, हा गुण ज्याच्याकडे आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. अशी शास्त्रीय भाषा आहे. आपण खूप शास्त्रीय पारिभाषिक शब्द बघणार आहोत बरं, हळूहळू मध्ये मध्ये जसं जमेल तसं बघणार आहोत. आता ईश्वर, ईशनशीलत्व म्हणजे ईशन करणारा. आणि ईशन करणारा म्हणजे काय, ईशन करणारा म्हणजे नियमन करणारा, म्हणजे नियंता, तो ठरवतो सगळं, असा ईश्वर आहे. ज्याच्याकडे हा गुण आहे, ईशनशीलत्व हा जो गुण ज्याच्याकडे आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. कळलं, ईश्वर शब्दाचा अर्थ कळला. आता काय काय करतो बुवा हा, कर्माबद्दल विचार चालू आहे की नाही, कारण मुख्य कर्ता तो आहे. तो काय करतो, ईश्वराला 3च गोष्टी करता येतात, ईश्वराला 4थी गोष्ट करताच येत नाही. बघा आपण विचार करायला लागल्यावर आपले किती छान उत्तर तयार होतात. याच्या पुढे जर आपल्याला उद्या कोणी विचारलं की ईश्वर म्हणजे नक्की कोण, कसं छान उत्तर तयार असेल आपलं. 3 गोष्टी जो करतो त्याला ईश्वर असं म्हणतात, अशी व्याख्या करतोय आपण त्याची. म्हणजे व्याख्या नाहीये, समजून घेण्याच्या दृष्टीने. त्याच्यामधली पहिली गोष्ट आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 गोष्टी नाहीयेत बरं का, ही एकच गोष्ट आहे त्याची. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय एक, हे करणारा. आणि उत्पत्ती, स्थिती, लय आपण मागच्या वेळेला केला होता की नाही, त्रिगुण विचार जेव्हा आपण केला होता तेव्हा आपण किती त्याचा उहापोह केला होता या म्हणजे उत्पत्तीच्या वेळेला कुठला गुण लागतो, रजोगुण लागतो. मग स्थिती सांभाळण्यासाठी आपल्याला सत्व गुण लागतो, आणि लयाच्या वेळेला तमो लागतो. हा सगळा विचार आपला झालाय. आता आपण विचार करत आहोत की ईश्वर 3 गोष्टी कुठल्या करतो. 3 गोष्टी करणारा ईश्वर असतो. त्याच्यामधली पहिली गोष्ट
म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे आपल्याला माहिती आहे, कारण त्याचा उत्पत्ती, स्थिती, लयचा आपण मागच्या वेळेला विचार केला होता. मग दुसरी गोष्ट तो कुठला करतो? दुसरी गोष्ट तो जो करतो त्याला म्हणतात प्रवेश. प्रवेश करतो तो, प्रवेश म्हणजे काय? म्हणजे श्रुतीचा आधार घेते. परत मी म्हटलं होतं की आपण जो काही विचार मांडणार आहोत त्याला प्रमाण आहे, ते कुठेतरी आधी सांगितलंय वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये. श्रुती विचारांवर आधारित आपलं संपूर्ण सत्र आहे. तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविश्यत. तत्सृष्ट्वा, त्याने सृष्टी निर्माण केली, त्यात तो प्रविष्ट झाला. प्रविष्ट, प्रवेश म्हणजे काय? म्हणजे आपल्याला समजण्यासाठी की त्यांनी आकाश निर्माण केलं, आणि ही श्रुती असं म्हणते की त्यांनी जे जे निर्माण केलं त्यात तो प्रविष्ट झाला. म्हणजे त्यांनी आकाश निर्माण केलं, तो आकाशात प्रविष्ट झाला. मग पुढचं, त्यांनी वायू निर्माण केलं, त्यांनी तो वायूत प्रविष्ट झाला. त्याने अग्नी निर्माण केला, तो अग्नीत प्रविष्ट झाला. त्याने जल निर्माण केलं, आप, तो आपात प्रविष्ट झाला. त्यांनी पृथ्वी निर्माण केली, तो पृथ्वीत प्रविष्ट झाला. आणि आपल्याला आज जे काही दिसतंय किंवा जे काही अनुभवायला येतंय हे सगळं पांचभौतिकच आहे. म्हणजे आता सगळं पांचभौतिक आहे आणि त्या 5 गोष्टींमध्ये तो प्रविष्टच आहे. म्हणजे ईश्वर काय आहे आपल्याला कळते का? संपूर्ण सृष्टी ही स्वतः ईश्वराची आहे. ईश्वर स्वतः आहे तो. आणि एक थोडासा बारीक विचार घेऊया. एक जो उल्लेख केला की तत्सृष्ट्वा, म्हणजे त्याने सृष्टी निर्माण केली, तो त्यात प्रविष्ट झाला. म्हणजे असं काही झालंय का की आधी निर्माण झालं आणि मग प्रवेश, म्हणजे आधी निर्माण मग प्रवेश, असा अर्थ नाही समजून घ्यायचा. तो ती गोष्ट म्हणूनच स्वतः प्रगट झाला, म्हणजे आकाश म्हणूनच तो प्रगट झाला आणि त्याच्या आत तो होताच. तो वायू म्हणूनच प्रगट झाला, म्हणजे त्यात तो आहेच. किती सुंदर विचार आहे बघा हा शास्त्राचा. म्हणजे आता आपल्याला सगळं जे दिसतंय हे सगळं त्याचं, हे त्याच्या मालकीचं प्रविष्ट, कारण तो त्याच्या आत प्रविष्ट झालाय. आपण भगवद्गीतेमध्ये म्हणतो भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. तो यंत्रासारखा सगळ्यांनी माया, म्हणजे यंत्रावत तो सगळ्यांचं हे करतोय, सगळ्यांकडे लक्ष ठेवून आहे तो. कसं काय त्याला शक्य आहे? प्रत्येक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवणं त्याला कसं शक्य आहे? माझी प्रत्येक कृती त्याला कळते, कारण प्रत्येक कृती, जे काही प्रत्येक कर्म मी स्वतः कर्म करते आहे असा भाव घेऊन जेव्हा करते तेव्हा त्याचं फळ मला भोगावं लागतं. मग कर्म कुठल्या प्रकारचं, तसंच फल मला भोगावं लागतं. माझं प्रत्येक कर्म त्याला कळतंच कसं? त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय प्रविष्ट, प्रवेश, कारण तो तिथे आहेच. त्याला कसं कळतं? कारण तो तिथे आहे. काय सुंदर उत्तर आपल्याला मिळालं बघा. म्हणून आपण ईश्वर म्हणजे कोण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, आणि तो मुख्य कर्ता आहे. आणि हा विचार जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा आपल्याला साधनेसाठी उपयुक्त विचार आहे. का ते सांगते? कारण आपण करताच नाही, आपल्याला भ्रम झाला आहे की आपण करता आहोत ते, कारण करणारा तो आहे. आणि त्रिगुण जे आहेत, प्रकृतीचे त्रिगुण, ते आपल्याला पुश करून ते गुण तयार आपल्याकडनं कर्म करून घेतात, आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण कर्म करतो. म्हणून आपण याचा साधनेसाठी कसा वापर करू शकतो बघा, की आपण दिवसभरात जे काही कर्म करत आहोत, साधना आपण द्यायचा प्रयत्न करतोय आपण या सत्रांमधनं. आपण जे काही कर्म दिवसभर करत आहोत ते माझ्या मालकीचेच नाहीयेत. हा जर विचार आपण करायला लागलो कर्म करताना, तर लेप कसा लागेल? जर मी कर्मच नाही केलं तर त्याचं फळ मला मिळेल का? अर्पण करून टाकलं त्याला. करता तो, करता मी नाही, प्रविष्ट, हे आपण याच्याकडनं शिकलो. आणि आपण विचार करत आहोत की तो 3 गोष्टी करणारा ईश्वर आहे. पहिलं काय? उत्पत्ती, स्थिती, लय, हे सगळं करणारा ईश्वर. दुसरं आपण आता काय शिकलो? प्रवेश, म्हणजे प्रविष्ट, हे त्याचं काम आहे. दुसरं त्याचं काम. मग त्याचं तिसरं काम काय? त्याचं तिसरं काम म्हणजे प्रशासन. आणि प्रशासन म्हणजे सगळ्याचा सांभाळ. जो आपण विचार, ईशनशीलत्व हा जो शब्द बघताना आपण बघितलं होतं की तो नियंता आहे. प्रशासन, तो सगळ्या गोष्टीचा सांभाळ करतो, सगळ्या गोष्टींचं नियंत्रण करतो. तो नियंता आहे, तो नियामक आहे. तो जसं करेल तसं त्याने एक रूल्स अँड रेग्युलेशन्स वेदांमध्ये सांगून ठेवले, ते सगळं आपल्याला ऐकावं लागतं, कारण तो सांभाळ करतो सगळ्याचा. आणि नाही केलं तसं, आज्ञा नाही पाळल्या तर शिक्षा देतो. बघा, कर्म सिद्धांत, कर्मणो गती म्हणतात. कर्म सिद्धांत पुस्तक जर आपण वाचलं असेल तर
कर्माचं आपल्याला स्वरूप नक्की कळत नाही. कारण आता मी कर्म आपण बघणार आहोत, बारीक बारीक बारकावे फार बघायचा प्रयत्न करणार आहोत. कारण आपल्याला आपण खूप भ्रमात कर्म करत असतो. म्हणजे मी चांगलं कर्म करते असं मला वाटत असतं, पण इतकं कर्तृत्व घेतलं असतं आपण कर्माचं. साधी भाजी जरी केली मी घरी, तरी मला पटकन घरी सांगितलं पाहिजे, हा छान झालीये बरं का. होतं की नाही आपलं कुठलंही छोटं कर्म, आणि मला दाखवावंसंच वाटतं लोकांना, लोकेश ना मी कशी छान करते, मी कशी छान बोलते, मी कशी छान लिहिते, लोकांनी कौतुक करावं. संपूर्णपणे मी आसक्त असते. हे विचार सगळे का घेतो, की आपल्याला कळतं की खरा करता कोण. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करणारा तो आहे, प्रविष्ट झालेला तो आहे सगळीकडे. कारण प्रविष्ट आणि प्रशासन या गोष्टी मला करताच येत नाहीये, माझ्या क्षमतेतच नाहीये. मी जर म्हंटल एखादी गोष्ट करणं, ते जर मी आधीचे माझे सत्कर्म असतील तर ते त्याला पकडून धरेल, नाहीतर माझ्या क्षमतेच्या बाहेर येते सगळं ठरवणं. एक विचार आपण आता जाणून घेतला की ईश्वर म्हणजे कोण आणि ईश्वर काय करतो. हे तीन तीन गोष्टी करणारा ईश्वर असतो. आता याच बरोबरीने हे उत्पत्ती स्थिती लय, आता त्यांनी उत्पत्ती पहिलं काम जे त्याचं आहे ना, त्याच्याबद्दल थोडासा विचार करूया. त्यांनी उत्पत्ती केली म्हणजे सगळ्याची निर्मिती केली, आणि निर्मिती केली म्हणून त्याचा सांभाळ केला. आणि नियम काय आहे की ज्याला ज्याला उत्पत्ती आहे त्याला 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 लय असला पाहिजे. म्हणून उत्पत्ती केली म्हणून तो सगळ्या गोष्टींचा लय करतो. जसं तो उत्पत्ती स्थिती आणि लय करतो, तसं मी पण भ्रमामुळे मला असं वाटतं की मी उत्पत्ती स्थिती आणि लय करते, मी काहीतरी कर्म करते आहे, मी काहीतरी निर्माण करते, मी काहीतरी सांभाळ करते, आणि मी काहीतरी लय करत बसते. म्हणजे मी पण काहीतरी करत असते आणि करते, करतो की नाही आपण आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपण काहीतरी कर्म करतच असतो की, बरोबर. मग हे सगळं कर्म करण्यासाठी आपल्याला तीन करण म्हणजे तीन साधनं भगवंतानी दिलेली आहेत. एक पुढचा मुख्य विचार, आता आपण विचार बदलतोय. ईश्वर म्हणजे काय ते कळलं, आता पुढच्या विचाराकडे जातोय. आपल्याला कर्म करण्यासाठी म्हणजे हे उत्पत्ती स्थिती आणि लय हे काय दिवसभरात आपलं चाललेलं असतं. आपण मागच्या त्रिगुणांमध्ये विचार केला होता की मुख्य कर्माचे प्रकार तीनच आहेत, आणि बाकी जे काय दिवसभर आपण कर्म करत असतो या तिघांमध्ये बसतात ती. म्हणजे जी काही मी कर्म करते असं वाटतंय, ते करण्यासाठी भगवंताने आपल्याला तीन साधनं दिलेली आहेत, आणि प्रत्येकाला दिलेली आहेत साधनं, ती प्रत्येकाला आहेत. मग ती साधनं कुठली, त्याला करण असं म्हणतात शास्त्रीय शब्दात, भाषेमध्ये पारिभाषिक शब्द. परत करण असं म्हणतात. एक आपण उपकरण म्हणतो की नाही, एखादी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात मला उपकरणं असतात, चमचा, कढई, म्हणजे उपकरण आहे ती मला काम करण्यासाठी. मग करण आणि उपकरण. आता समजा मला काहीतरी एखादी गोष्ट बघायची आहे, म्हणजे एखादी गोष्ट बघायची आहे मला, आता बघण्याचं हे कर्म आहे, बघण्याचं हे कर्म आहे. मग त्याला करण कुठलं, तर डोळा हे त्याला करण आहे. हा, आणि समजा माझा डोळा खराब झाला, डोळ्यात काहीतरी घाण, म्हणजे काहीतरी मला तर कमी, आता माझं वय झालं, मला दृष्टीच कमी दिसायला लागलं समजा, मग मी काय करते, मी चष्मा लावते. मग चष्मा हे उपकरण झालं. म्हणजे करण म्हणजे काय आणि उपकरण म्हणजे काय हे समजण्यासाठी फक्त आपण हे उदाहरण घेतलं. पण आपला मुख्य विचार चालू आहे की आपल्याला भगवंतांनी प्रत्येकाला तीन करण दिलेले आहेत. आता करण म्हणजे आपल्याला कळतंय ज्याचं साधन म्हणून वापर करून आपण कर्म करतो. म्हणजे तीनच प्रकारची कर्म आपण करतो. किती छान आपण हळूहळू स्ट्रीमलाईन करतोय बघा आपले विचार. आपण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये तीनच प्रकारची कर्म करत असतो, आणि ती तीन प्रकारची कर्म करायला तीनच साधनं आपल्याला भगवंतांनी दिलेली आहेत. तीनच करण आपल्याला दिलेले आहेत. मग कुठले करण, एक आहे काया, आहे ना देह, वाचा आणि मन, बरोबर. आपल्याला काय जे काही काम आपण करतो ते या तीन गोष्टींनीच करतो. चौथं काही करणच नाही आपल्याकडे करण्यासाठी. विचार करून बघा, सत्र झाल्यानंतर विचार झाला पाहिजे, आणि हेच विचार आपल्याला सगळ्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये मिळतात. तीनच करण ते म्हणजे काया, वाचा आणि मन. काया म्हणजे हे शरीर, आणि त्या शरीराचं किती गुणगान केलेलं आहे, आपण समर्थांनी केलेलं आहे. दासबोधामध्ये आपण वाचतोच आहे, या शरीराचे निसंबंधे बहुत पाविले उत्तम पदे. म्हणजे शरीर मिळालंय त्याचं साधन म्हणून वापर करायचा, आणि नक्की कर्मापासून अकर्म. काल उल्लेख केला होता ग्रुपमध्ये, अकर्म म्हणजे काय तो विचार घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज जाऊया हळूहळू पुढे. शरीराने कर्म करणं, दुसरं वाचा, तिसरं मन.
एक थोडासा बारीक विचार आधी घेऊया बरं, थोडस लक्षपूर्वक. आता एक असं वाक्यप्रचार म्हणजे वाक्यप्रकार आपण म्हटला की ही सगळी करणं जी आहेत ती आपल्याला भगवंतानी दिली आहेत. अंडरलाईन या वाक्याला. थोडासा विचार आपण याच्यावर करूया की ही जी साधनं आहेत, ही करण जी आहेत ती आपण स्वतःहून निर्माण केली की आपल्याला मिळाली. म्हणजे हा देह प्रत्येकाला आपापला देह हा माझा मी आणला की मला दिला गेला. म्हणजे माझा मी आणला असता तर असं रुबाबदार आणला असता ना, उंच देखणा गोरा, असा चष्मा वगैरे नको ना. याचा अर्थ असा की हा देह मला दिला गेला, हो की नाही. एक व्यवहारातलं उदाहरण घेऊया. समजा माझ्या घरी कोणीतरी पाहुणे येणार आहेत आणि बऱ्याच वेळा आपण काहीतरी पहिल्यांदा घरी पाहुणे आल्यावर देतो. म्हणजे व्यवहारात करतो की नाही असं. आपण लग्न कार्याला गेलो किंवा आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर आपण काहीतरी उपहार गिफ्ट देतो पहिल्यांदा कोणी घरी आल्यानंतर. बऱ्याच वेळा आपण व्यवहारात काय करतो की इधर का माल उधर, म्हणजे कोणीतरी काहीतरी आपल्याला दिलं असतं ते आपण देऊन खपवून टाकतो आपण. म्हणजे ठीक आहे, मान्य, प्रपंचात व्यवहारात ते मान्य आहे सगळं. पण आता आपण असं उदाहरण बघूया की आपल्याकडे कोणीतरी खरंच स्पेशल माणूस, आवडतं असं, ज्याचं आपल्यावर प्रेम आहे, आपल्याला आवडतंय असं माणूस येणार आहे. आणि मग त्यासाठी आपण मुद्दामून जाऊन एखादी गोष्ट आणतो बाहेरून. आणि जेव्हा आपण प्रेमाने ती वस्तू समोरच्याला देतो तेव्हा तेव्हा आपली काय अपेक्षा असते, मिनिमम एक्सपेक्टेशन आपली काय असतं की त्या माणसाने ती गोष्ट वापरावी आपल्यासाठी. बरोबर आहे की नाही. साधा व्यवहार आहे. तसं आपण एक महत्वाचा विचार जाणून घेऊया इथे. अंडरलाईन जे वाक्याला केलं होतं की काया वाचा आणि मन हे भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. हा भगवद्गीतेचा विचार सांगते आहे बरं मी इथे. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याची अशी अपेक्षा असते, त्याला असं वाटत असतं की ही सगळी साधनं जी आहेत ही आपण त्याच्यासाठी वापरावी. आणि आपण त्याच्यासाठी जेव्हा ती वापरत नाही, साध्या प्रापंचिक डोळ्याने सारखे टीव्ही सिरियल्स बघत बसलो, मुखाने फक्त गप्पाच मारत निंदाच करत बसलो किंवा नको नको ते बडबडत बसलो, नको नको ते ऐकत बसलो, त्याच्या संदर्भात नाही ऐकलं. आता हा विचार बऱ्याच वेळा कठीण वाटतो पण तो आहे तसा मांडण्याचा प्रयत्न करते. माझे विचार नाहीयेत. त्याच्यासाठी जेव्हा ते आपण वापरत नाही ती करणं, तेव्हा त्याला असं वाटतं की त्या गोष्टींची, त्या करणांची त्याला गरज नाही. मग तो काय करतो, तो आपल्याला पुढच्या, जर का वाणी त्याच्यासाठी नाही वापरली, वाचा त्याचं नाम घेण्यासाठी, त्याचं गुणगान करण्यासाठी नाही वापरली, तर त्याला वाटतं याला वाचेची गरज नाही. तो पुढच्या जन्मामध्ये आपल्याला अशा योनीमध्ये पाठवतो की जिकडे वाचा नाहीये. म्हणजे तिकडे ही जी वाचा आहे ज्याच्याने आपण नाम घेऊ शकतो, त्याच्यामधनं आपण नाम घेऊ शकत नाही. म्हणजे तिकडे वाणी आहे, बरं वाणी आहे, पण नाम घेता येऊ शकत. मग काव काव, म्याव म्याव, भाव भाव, वैखरी वाणी तिकडे डेव्हलप नाहीये, प्रगत वैखरी वाणी नाही, अशा योनीत घालतो. किंवा बाकी पुण्य थोडंफार असेल, मनुष्य जन्मात घालेल पण वाणी काढून घेईल. बघा किती महत्वाचा विचार आहे हा, की हे सगळं त्याचं आहे. मग असं सगळं ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं बापरे, याचा अर्थ मी सगळं सोडून सगळं देवदेव करत बसायचं आहे का? म्हणजे सगळ्यांनी भजनच करायचं, सगळ्यांनी फक्त भगवद्गीता वाटायची, फक्त हेच करायचं, असं याचा अर्थ आहे का? आपले ऋषी जे होते ते असे वेडे असतील का की हे सगळं सोडून तुम्ही नोकरी, तुमचं विहित कर्म जे आहे, तुमचं नियत कर्म जे आहे ते सगळं सोडून द्या आणि फक्त भगवंताचं नाम घेत बसा, काया वाचा मन फक्त त्याच्यासाठी वापरायचं, असा त्याचा अर्थ समजून घ्यायचा का? तर तसं नाहीये. तुम्हाला जे कर्तव्य कर्म सांगितलंय, म्हणजे विहित कर्म जे सांगितलंय शास्त्राने, तेच उत्तम करायचं आहे. जर मी एक गृहिणी आहे तर गृहिणी म्हणून माझं जे काम आहे ते मी उत्तमच केलं पाहिजे. गृहस्थ म्हणून माझं जे काम आहे ते मी उत्तम, मी नोकरी करते आहे समजा, मी अजून काहीतरी करते आहे, ते काम मी उत्तमच केलं पाहिजे. फक्त माझा भाव असा असला पाहिजे की हे सगळं मला त्याने दिलेलं आहे आणि त्याचं त्याला अर्पण. सूक्ष्म विचार किती आहे बघा आपल्याकडे, आणि सूक्ष्म विचाराने सरळ केवढा फरक पडतोय बघा. कर्तृत्व घेतला आपल्याकडे. बरेच लोक असतात मी करतो,
मग काय म्हणतात, मी काय केलं, डॉक्टर काका छान प्रवचनांमध्ये सांगतात त्यांच्या, की बायकांचं नेहमीचं सांगणं असतं म्हणे, की किंवा पुरुषांचं पण असेल, की मी रक्ताचं पाणी केलं आणि काय हाडांच्या काड्या केल्या प्रपंचासाठी, हो की नाही. म्हणजे मी केलं असं सगळ्यांचं असतं. आणि शास्त्र असं म्हणतं, अरे लेका, तुला जर मी केलं असं तू म्हणतोयस, तर घे, त्याची फळं पण तूच भोग. म्हणून काया वाचा मन हे सगळं वापरायचं त्याच गोष्टीसाठी. नोकरी करायची आहे, अजून जे काही करायचं, प्रपंच व्यवहार जे काही करायचं, सगळं व्यवस्थित करायचं. फक्त आतमधनं भाव असा पाहिजे की हे त्यांनी दिलेलं काम आहे ते मी उत्तम करते आहे. किती फरक पडतो की नाही एवढ्या विचारांनी. आणि याला प्रमाण काय, काया वाचा मन, याला प्रमाण काय. कारण आधी आपण म्हटलं होतं की आपण जे काही विचार घेणार आहोत ते शास्त्रांच्या प्रमाणासहित घेणार आहोत. बघा, काया वाचा मन, आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास केलाय, आपल्याला मनाचे श्लोक सगळ्यांना माहितीये. आणि मनाच्या श्लोकांमध्ये प्रभाते मनी रामचिंतित जावा आहे की नाही श्लोक. म्हणून बघा तो श्लोक काय, पहिली 3 चरण काय म्हटलंय समर्थाने, प्रभाते मनी, आलं का मन तिथे, काया वाचा मन, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी, वाणी आली, पुढे वैखरी राम आधी वदावा, आणि पुढे सदाचार हा थोर, देहाने सदाचार करायचा. आलं की नाही, बरोबर शास्त्र विचार इकडून तिकडून बसतात बरोबर. रामरक्षा आपण म्हणतो बघा, रामरक्षेमध्ये आपण काय म्हणतो, आपण म्हणतो श्री रामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, आलं का मन तिथे. श्री रामचंद्र चरणौ वचसा, वाणी आली, वचसा गुणामी, आणि श्री रामचंद्र चरणौ शिरसा, देहाने वाकायचंय, शिरसा नवामी, आले बरोबर, काया वाचा मन. म्हणून आता आपल्याला एक का आपण हा विचार इथे घेतला, की काया वाचा आणि मन ही तीन जी करणं आहेत याच्याने आपण कर्म करतोय. आणि कुठल्या पद्धतीचं कर्म करायचं आहे त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळतंय, की हे त्याचं आहे, त्याला अर्पण करून कर्म करणं. आणि मग काय अजून कर्माचे हळूहळू आपण प्रकार बघणार आहोत. अजून एक पुढचा विचार घेऊया. आता आपण सुरुवातीला सर्ग विसर्ग झालं, ईश्वर म्हणजे काय ते झालं, आणि आता जो विचार आपण जो घेतला होता की काया वाचा मन, उत्पत्ती स्थिती लयला काया वाचा मन, आपल्याकडे काय भगवंताने दिलं आहे, आतापर्यंत एवढा विचार झाला. आता पुढचा विचार म्हणजे खूप काही लोअर नोटवर बोलता येत नाही बरं. म्हणजे टिपिकल प्रवचनामध्ये एखादी कथा वगैरे येते तसं आपल्याला बसवता येत नाही, कारण आपण संकल्पना फटाफट पुढे नाही गेलो तर 2 सत्रांमध्ये तो विचार बसत नाहीये. पुढचा एक विचार घेऊया की कर्माचे प्रकार काय आहेत. आपण एक थोडा वेळ पुढच्या अर्ध्या तासामध्ये मला असं वाटतं कर्माचे वेगवेगळे प्रकार आणि कशावर ते अवलंबून आहेत, कशाने ते प्रकार ठरतात, त्याचा बारीक आणि सूक्ष्म विचार आपण करणार आहोत. आता हेतूवरून कर्माचे प्रकार काय याचा विचार करूया, कारण हेतू फार महत्वाचा आहे. आता समजा मी माझ्यावरनं बोलते बरं का, मला ते सोपं पडतं. समजा मी एक गृहिणी आहे आणि मी स्वयंपाकघरात पोळ्या करते आल्यापर्यंत, आणि मग मला काय वाटत असतं की मी पोळ्या करते म्हणजे त्याच्यामुळे घरचे लोक जेवत आहेत. आता दिसताना वरकरणी दिसताना पोळ्या करणं हे उत्तम काम आहे, कारण त्याच्यामुळे घरच्या लोकांचं पोट भरणार आहे. पण जर माझा हेतू की मी करते आहे म्हणून ते खात आहेत असा असेल, हेतू म्हणजे कर्म तेच आहे, कर्म तेच आहे, पण माझा हेतू काय आहे त्याच्याने सगळा फरक पडतो. हेतूवरून शास्त्राने कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे आता समजा पोट फाडणं हे कर्म आहे, समजा पोट फाडणं, मग डॉक्टर पण पोट फाडतात की, काहीतरी आतमध्ये शस्त्रक्रिया त्यांना ऑपरेशन करायचं असतं ते पण पोट फाडतात. आणि चोर जे असतात ते कोणाला तरी मारतात आणि मग चोरी करून येतात, पोट फाडतात डाकू. आता कर्म जे आहे, क्रिया जी आहे ती एकसारखीच आहे की नाही, पोट फाडण्याचं क्रिया कर्म, पण हेतू काय आहे त्याच्याने संपूर्ण, कारण त्याच्यामुळे त्या हेतूमुळे फळ जे मिळतं, जे भोगावं लागतं त्याच्यामध्ये फरक पडतोय. आणि म्हणून हेतूवरून कर्माचे प्रकार काय असं शास्त्राने आपल्याला छान शिकवलेलं आहे, आणि आपल्या परमार्थ विधानामध्ये हे सगळं आलेलं आहे. हा जो विचार आपण आता घेणार होतो, मग हेतूवरून कर्माचे प्रकार काय, तर हेतूवरून कर्माचे प्रकार फक्त 3. त्याच्यामधलं पहिलं आहे निष्काम कर्म, त्याच्या पुढचं आहे सकाम कर्म दुसरं, आणि त्याच्या पुढचं आहे उदासीन कर्म. बघा, माहित नाही असं काही नाही आपल्याला, आपल्याला सगळे शब्द माहिती आहेत,
सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती आहेत, फक्त त्याचा उल्लेख अशा पद्धतीने केला की क्लॅरिटी आपल्याला पटापट यायला लागते कर्माबद्दल. हेतू वरून कर्माचे प्रकार. हेतू काय? हेतू असेल म्हणजे हेतुपूर्वक जेव्हा मी कर्म करते, हेतू म्हणजे माझं त्याच्यामध्ये इच्छा, स्वतःची इच्छा त्याच्या माझी असते की मला त्याचं फळ मिळालं पाहिजे, माझं कौतुक झालं पाहिजे, मी करतेय, ती कर्तृत्व मी घेतलं आणि त्या फळाची अपेक्षा ठेवली की त्याला म्हणायचं सकामना, कामने सहित. आणि आपल्याला हेच करण्याची सवय आहे. आपल्याला निष्काम कर्म करताच येत नाहीये. माझी कामनाच काही नाही, याची सवयच नाही आपल्या बुद्धीला. म्हणून हा सगळा प्रवास बघा, आपण हा आलेख का घेतोय, आपण आहोत कुठे, आणि हळूहळू आपल्याला, आपण फक्तच शास्त्रीय संकल्पना नाही शिकणार आहोत, आपण साधना पण शोधतो या सगळ्या संकल्पनांमधून. आणि खरे उपाय या बंधनातून सुटण्याचं ते आपण पुढच्या वेळेला घेऊया. पण याच्यामधनं, या सगळ्या विचारांमधनं पण आपल्याला साधन मिळतंय बरं. विचार केला तर साधन मिळतंय. एका दृष्टीने पाहिलं तर फक्त इन्फॉर्मेशन आहे ही सगळी, पण संकल्पना क्लिअर ज्या पद्धतीने होतात त्यामुळे आपण अडकत नाही त्या कर्मामध्ये. एक आहे सकाम कर्म, त्याची आपल्याला सवय, कामने सहित केलेले कर्म. दुसरं त्याच्या पुढचं निष्काम कर्म. निष्काम म्हणजे माझं स्वतःच अशी काहीही कामना नसते जेव्हा मी ते कर्म करते, याला निष्काम असं म्हणतात. आणि अजून एक आपण उल्लेख केला तो म्हणजे उदासीन. उदासीन कर्म, उदास नाही बरं का, म्हणजे आपण सगळे अभ्यास करणारे आहोत, इतकं बेसिक आपल्याला माहिती असेल असं मला माहितीच आहे, पण तरी पण उदास असणं वेगळं, आपण व्यवहारात जो शब्द वापरतो, आणि उदासीनता, कारण समर्थ असं म्हणतात की उदासीनता तत्वता सार आहे, असं समर्थ म्हणतात. तत्वाचं सार जर काही असेल तर ती उदासीनता आहे. आणि उदासीन म्हणजे आपण जेव्हा आपण सकाम आपल्याला कळलंय, त्याच्याबद्दल काही आपल्याला बोलायला जास्त गरज नाहीये, काय तर बोलूया नंतर. पण एकत्र घेऊया आपण कुठलं, निष्काम कर्म आणि उदासीन कर्म. हे पण सारखे वाटतात की नाही आपल्याला, विचार झाला पाहिजे बरं. म्हणजे मला इतकी गंमत वाटली की अभ्यास, मला काय सगळं माहित होतं असं नाही बरं का, परमार्थ विज्ञान वाचलंय, आणि वाचल्यामुळे आणि अभ्यास केल्यामुळे किती छान आपल्याला शिकवतो आपण. इतकी मजा आली हा सगळा अभ्यास करताना मला. एक आहे निष्काम कर्म आणि दुसरा आहे उदासीन कर्म, आणि या दोघांमध्ये काय फरक आहे मग? सारखेच वाटत, उदासीन म्हणजे त्याच्यामध्ये अडकायचं नाही, निष्काम म्हणजे परत अडकायचं नाही, मग दोघांमध्ये फरक काय? आणि एक्झॅक्टली शास्त्राला तुम्ही हे करा, या सगळ्यांमधनं तुम्ही हे करा, कुठे करा, त्यांना निर्देश, संकेत काय दाखवायचंय शास्त्राला, भगवद्गीतेला काय शिकवायचंय, शास्त्राला काय शिकवायचंय, थोडासा विचार करूया. निष्काम कर्म म्हणजे या दोन्ही, म्हणजे निष्काम कर्म आणि उदासीन कर्म, उदासीनता, या दोन्ही साधकाच्या अवस्था आहेत, हे त्याचं पहिलं उत्तर. या दोन्हीही साधकाच्या अवस्था आहेत, पण आधी मी सकामच असते, म्हणजे मी जेव्हा प्युअरली प्रापंचिक लेवलवर मी सगळी कामं करत असते, मी आई असते, मी बाहेर जाऊन बँकेत कामं करते, सगळं कर्तृत्व मी माझ्याकडे घेत असते. पण जेव्हा मला शास्त्र विचार माझ्या कानावर पडायला लागतात तेव्हा हळूहळू निष्कामतेकडे मी जायला लागते. म्हणजे सकामतेची पुढची पायरी, आधीची सकामतेच्या वरची, ती आहे निष्काम कर्म. म्हणजे काय होतं की मी हेतुपूर्वक, बघा मी हेतुपूर्वक निष्काम कर्म करायला लागते. म्हणजे काय की आता जे काही कर्म मी करते आहे ते मी सगळं त्याला अर्पण करायला लागते, मी ईश्वरार्पण करायला लागते. मी त्याला सांगते की तुझ्या कृपेमुळे मी आज हे कर्म करू शकते आहे, तू मला हे सगळं ऐकण्याची सोय केलीस, वाचण्याची सोय केलीस, आज जे काही मी करते आहे ते सगळं तुझ्या कृपेमुळे आहे. म्हणजे हळूहळू असा जेव्हा मी विचार करायला लागते, बघा निष्काम कर्म, तेव्हा माझा स्वतःचा हेतू काहीच नसतो कर्म करण्यामध्ये. मी जरी पोळ्या केल्या तरी ते त्याने मला करायला दिल्या, सोय करून दिली त्याने माझी, म्हणून मी त्या केल्या आहेत. म्हणजे मी कर्म करते आणि मी ते अर्पण करून टाकते. हे सगळं कर्म करणं, आणि हे सगळं खूप आवडतंय बरं, हे अशा पद्धतीचं कर्म करणं, निष्काम कर्म करणं, हे ईश्वराला खूप आवडतंय. 9व्या अध्यायामध्ये माऊलींची अतिशय सुंदर ओवी आहे. माऊलींची ओवी बघा काय, माऊली असं म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा, काय सुंदर ओवी आहे ही. तया सर्वात्मका ईश्वरा सकर्म कुसुमांची वीरा, स्वकर्म, स्वतःच कर्म इतकं सुंदर पाहिजे.
ते आणि तेच अर्पण करायचंय. तुझं कर्तव्य कर्म जे आहे तू अशा बुद्धीने कर की ते माझं वैयक्तिक कर्म नाही, ते मी तुझ्यासाठी केलंय. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागली. म्हणजे त्या सर्वात्मका ईश्वराची पूजा मी कशी करायची आहे. मला जे कर्तव्य कर्म दिलेलं आहे भगवंताने, काही देवदेव करत बसायचं नाहीये. मी जे कर्तव्य कर्म उत्तम करते, जे काही मी कर्म करते ते उत्तम करणं आणि ते कर्मच फुलं या स्वरूपात त्याला अर्पण करणं आणि त्याच्यामुळेच तोषा लागी म्हणजे परमसंतोष असा त्या ईश्वराला मिळतो. म्हणून निष्काम कर्म जे आहे ते भगवंताला अत्यंत प्रिय आहे. पण साधक जेव्हा या अवस्थेमध्ये, ही अवस्था म्हणजे निष्काम कर्म करण्याची अवस्था जेव्हा त्या साधकाची परिपक्व होते आणि ती परिपक्व अवस्था जेव्हा मग वेगळं काही करावंच लागत नाही. म्हणजे आता मी कर्म केलं, आता मी अर्पण करतो, आता मी कर्म केलं इथपर्यंत पण मनात येत नाही. इतकी सहजता जेव्हा येते कर्म करण्यामध्ये, त्याला उदासीनता असं म्हणतात. उदासीन या शब्दाचा अर्थ बघा, आस, उद म्हणजे ऊर्ध्व, उडवून टाकणं वरती, ऊर्ध्व म्हणजे वर, त्याचा अर्थ आहे उद आस, म्हणजे ज्या साधकाने आपली आस, साधक म्हणायचंच नाही आता त्याला त्या दशेला, तो साधक अवस्थेमधनं सिद्ध अवस्थेत गेलेला असतो. जेव्हा तो उदासीन होतो तेव्हा तो सिद्ध अवस्थेमध्ये गेलेला आहे. आता साधक अवस्थेमधनं बाहेर पडलेला आहे, कारण ती पुढची अवस्था आहे. उद आस, आस म्हणजे इच्छा, ज्यांनी आपल्या इच्छा उडवून टाकल्या आहेत त्याला उदासीन असं म्हणतात. म्हणजे कर्म करतोय तेच आपण, दिवसभरातलं कर्म, आयुष्यात आपलं कर्म, पण हेतू काय आहे, त्या हेतूवरून ठरतं की ते सकाम आहे, ते निष्काम आहे, की ते उदासीन आहे. छान कळलं की नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला सकाम, आपण मगाशी जो विचार केला की सकाम कर्माशिवाय आपल्याला कर्म करण्याची सवयच नाहीये. एक पूर्वीच्या कथा, एकही कथा घेतली नाहीये, घेते थोडंसं लाईटर नोटवर घेण्यासाठी, आणि आपल्याला मग नक्की कळतं की आपला गोंधळ कसा होतो. तो गोंधळ करतो या कथेमध्ये. मंदाताईंनी ही कथा सांगितलेली आहे आणि मंदाताईंच्या कथा इतक्या गोड असतात की दृष्टांतामधनं सिद्धांत पटापट कळायला लागतं आपल्याला. मंदाताईंनी ही कथा सांगितलेली आहे ही पूर्वीच्या काळची गोष्ट. पूर्वीच्या काळची मी का म्हणते हे नंतर कळेल. ही पूर्वीच्या काळी 300-400 वर्षापूर्वी एक कीर्तनकार बुवा होते आणि त्यांची एक पद्धत होती की कीर्तन करायला जेव्हा ते मंदिरात जात, पूर्वी रात्री कीर्तन सुरू होत आणि मग कीर्तन करायला जेव्हा ते जात तेव्हा ते काय करत की ज्या मंदिरात त्यांचं कीर्तन आहे ते मंदिर कोणाचं आहे, त्या देवतेचं नाम घेऊन, नामाचं घोष करून झाल्यावर ते कीर्तनाला सुरुवात करत असत. मग ते म्हणे विठ्ठलाचं मंदिर होतं. या कथेमध्ये जे कीर्तनकार बुवा आहेत, त्या कथेमधले कीर्तनकार बुवा एका विठ्ठलाच्या मंदिरात गेले होते म्हणे, आणि ते विठ्ठलाचं मंदिर होतं म्हणून कीर्तनकार बुवानी सगळ्यांना, खूप लोक जमले होते, स्त्रिया पुरुष खूप लोक जमले होते, तर प्रत्येकाला काय सांगितलं की आता सगळ्यांनी हात वर करा आणि विठ्ठल विठ्ठल त्या नाम घ्या, देवाचं ज्याचं मंदिर आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हात वर करून सगळ्यांनी नाम घ्या. खरं खूप छान आहे बरं काही गोष्ट. आपण बघा, आपण मंगलाचरणने सुरुवात करतो. आपण आता गणेश दादांनी पण थोडीशी प्रस्तावना केली आता आपल्या सत्राची, त्याच्यानंतर मी पण सत्राला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण मंगलाचरण केलं आणि इतका सुंदर प्रकार, आपल्या फार सूक्ष्म विचार आहेत बरं आपल्या शास्त्रामध्ये. मंगलाचरण आपण जेव्हा करतो की नाही तेव्हा काय होतं की आपल्या वृत्ती पांगलेल्या असतात संसारामध्ये, प्रपंचामध्ये, आणि मंगलाचरण केल्यानंतर लगेच स्मरण त्याचं होतं आणि त्या तिकडून पांगलेल्या वृत्ती तिकडून सुटतात आणि आत्ता आपल्याला काय ऐकायचं आहे तिकडे येऊन ते एकवटतात. हा खूप सुंदर विचार आहे हा. मग कीर्तनकार बुवाने जे केलं ते छानच केलं, म्हणजे ते पद्धतच छान आहे त्यांची. त्यांनी काय केलं की सगळ्यांना सांगितलं, हा सगळ्यांनी हात वर करा आणि टाळ्या वाजवा. काय होतं, त्या क्रियेमध्ये अडकलो की बाहेरचं सगळं विसरायला होतं. त्यांनी सांगितलं हात वर करा आणि विठ्ठल 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 म्हणा. मग सगळ्यांनी सुरू केलं त्यांनी सांगितल्यासारखं, विठ्ठल विठ्ठल. पण या सगळ्या लोकांमधनं एक स्त्री आली होती, ती कोपऱ्यात बसली होती आणि ती कोपऱ्यात बसून हा विचार करते आहे की माझ्या नवऱ्याचं नाव विठ्ठल आहे. आणि पूर्वीची गोष्ट मी का म्हटली हे आता कळेल, कारण पूर्वीच्या काळी बायका आपल्या नवऱ्याचं नाव मुखाने घेत नसत, पतीचं नाव घेत नसत. म्हणून मग ती असा विचार करते की बापरे, आता माझ्या पतीचं नाव कसं करायचं मुखातनं, पण हात तर वर करतायत सगळे आणि मी नाही वर केला तर योग्य दिसणार नाही. मग तिने काय केलं म्हणे, म्हणता ते इतकं सुंदर सांगतात की त्या बाईनं हात वर केला, ती टाळ्या मारायला लागली
आणि ती म्हणायला लागली बंडूचे बाबा, बंडूचे बाबा, बंडूचे बाबा, बंडूचे बाबा, असं ती करायला लागली. हसायला येतं की नाही आपल्या सगळ्यांना? आपण स्वतःवरच हसतोय खरं म्हणजे. त्या बाईनं काय केलं, त्या बाईनं नामामध्ये स्वतःचा प्रपंच घुसवला आणि आपल्या प्रत्येकाला भगवंताचं नाव हे भगवंतासाठी घेताच येत नाही. आपण स्वतःचा प्रपंच घुसवतोच त्यात. आपल्याला निष्काम कर्मच करता येत नाही. निष्काम उपासना काय करणार? आपण देवापुढे उभं असताना, देव माझं बरं कर बुवा, मला पैसा मिळू देत, पोरांनी माझी काळजी घेऊ दे, माझी तब्येत छान राहू देत, आणि अजून काय पुढची मागणी आपली असतील ती. आपल्याला सकामतेचीच सवय आहे. मुद्दाम हा विचार आपण घेतला की निष्कामतेकडे जाण्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे, आणि निष्कामता ही पुढचं पाऊल आहे. आणि त्याच्याही पुढे उदासीनता. कारण संपूर्ण तत्वज्ञान जे आहे, वेदांत शास्त्राचं संपूर्ण तत्वज्ञान जे आहे, कर्मविचार जो मुख्य आहे. कारण कर्म करून, प्रश्न जो काल टाकला होता, अकर्म म्हणजे काय? उदारता हे अकर्म आहे. म्हणजे कर्म करून पण निर्लेप, कर्माचा लेपच न लागणं. कारण स्वतःच असं काही नाहीच आहे, वृत्तीच उठली नाहीये, तरी पण कर्म केलं जातंय, कारण त्याची गरज तिथे आहे. मी केलेलंच नाहीये, मग मला फळ कसं लागू पडेल? संपूर्ण वेदांत शास्त्राचं जे सांगणं आहे ते उदासीनता, नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथ आहे शंकराचार्यांचा, वाचावा. हे एक्झॅक्टली नैष्कर्म्य म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, उदासीनता म्हणजे काय, हा स्थितप्रज्ञ कसं वागतो. उदासीनता. सगळ्यांचं बोट इकडे आहे. म्हणजे आपण जे काही चिंतन करणार आहोत, शिकणार आहोत, ते सगळं या गोष्टीसाठी आहे. हा एक आपण विचार घेतला. म्हणजे बघा, आता आपण पुढचा विचार काय घेतला होता की हेतू काय आहे, त्याच्यावरून त्याचं फळ काय तयार होतं हे आपण बघतोय. हेतू निष्काम असेल तर ते निर्लेप होतं, आणि त्याच्यामध्ये जेव्हा सहजता येते ती उदासीनता असते. आणि आत्ता आपण आहोत, मी माझ्याबद्दल बोलते आहे, सकामतेवर. आणि हळूहळू आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. हेतू आपला असला पाहिजे की हेतूच नसला पाहिजे. कर्म कसं करावं हे आपल्याला या उदाहरणामुळे आपण जे शिकलो त्याच्यामधनं कळलं. पुढची 15 मिनिटं मला घड्याळामध्ये दिसत आहेत. आणि अजून एक महत्वाचा विचारच आपण घेतोय, कारण अजून आत्ता आपण तो घेतला नाही तर पुढच्या वेळेला आपल्याला खूप सारा साठेल आपल्या 17 तारखेच्या सत्रामध्ये, आणि ते विचार मग खूप जड होऊन जातील आपल्याला. 1 तासानंतर खरं म्हणजे आपलं ऐकण्याची क्षमता कमी होते. पण थोडंसं लक्ष द्याच, कारण अजून एक महत्वाचा विचार आपण घेतोय. आपण हेतूवरून कर्माचे प्रकार किती? मग ते 3 प्रकार, निष्काम, सकाम आणि उदासीन कर्म, असं बघितलं. आता अजून एका गोष्टीवरून, शास्त्राला अनुसरून कर्माचे प्रकार किती, असं आपण बघणार आहोत. म्हणजे टॅब्युलर फॉर्मॅटमध्येच आज सगळे इन्फॉर्मेशन आपल्या पुढे येते आहे, पण ती खूप गरजेची आहे. आणि ती टेबल्स म्हणजे अशी 3, 2, 3 अशी आपण आखतोय, त्याच्यामुळे आपल्याला नक्की कळते की आपण ऐकतोय काय. आता जो आपण विचार करणार आहोत आणि महत्वाचा विचार आहे तो आहे शास्त्राला अनुसरून. म्हणजे शास्त्र सांगत आहे हे कर, असे कर्म कुठले आहेत? शास्त्राला अनुसरून कर्म किती, कर्माचे प्रकार किती, असा एक विचार आपण आता घेणार आहोत. आणि त्याचं उत्तर असं आहे की शास्त्राला अनुसरून कर्माचे प्रकार 3 झालं. 2, 3, 2, 3 आपलं चालू आहे मगाचपासून सगळा. मग काय आहेत हे 3 प्रकार, कुठले आहेत शास्त्राला अनुसरून? म्हणजे आपण हेतूला अनुसरून कर्माचे प्रकार पाहिले. मग शास्त्राला अनुसरून पहिला प्रकार विहित कर्म. शब्द नाही का माहितीयेत आपल्याला? सगळे माहितीयेत की? छान. एक आहे शास्त्र म्हणते, म्हणजे शास्त्राला अनुसरून म्हणजे शास्त्र म्हणते विहित कर्म कर, म्हणजे एक आहे विहित कर्म, आणि दुसरं आहे निषिद्ध कर्म, आणि तिसरं आहे प्रायश्चित्त कर्म. आलेत की नाही? हे सगळे विचार परमार्थ विज्ञानामध्ये आलेत, पण ते आपण वेगळ्या पद्धतीने एकत्र आणून विचार करतोय, ज्याच्यामुळे आपल्याला क्लॅरिटी येईल. शास्त्र काय म्हणतं की विहित कर्म कर, दुसरं म्हणतं निषिद्ध कर्म करू नकोस, आणि निषिद्ध कर्म जर घडलं असेल तर प्रायश्चित्त कर्म कर. किती छान अर्थ कळला की नाही? मग विहित कर्म म्हणजे काय? मी काय संपूर्ण वेद वाचलेले नाहीयेत, मला कळणार कसं विहित कर्म म्हणजे काय? म्हणून मग शास्त्र विचार ऐकावे लागतात, त्याच्याशिवाय कसं कळणार? म्हणजे एका माणसाने एकाला विचारलं की मी चुकीचं कर्म समजा अजाणतेपणे केलं तर त्याचा दोष मला लागतो का?
आहे की नाही? प्रत्येकाला हा विचार येतो. चुकीचं कर्म केलं पण अजाणतेपणे केलं तर दोष लागतो का? त्याचं उत्तर आहे हो, लागतो. कारण कर्म केलेलं आहे की नाही. आणि बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आपण. गुगलचा तर काय काय वापर करतोय हल्ली आपण. नको त्या गोष्टी पण सर्च करतो. मग पाहिजे त्या गोष्टी का नाही शोधायच्या? चूक कोणाची आहे? बरोबर काय आणि चुकीचं काय हे आपल्याच हिताचं आहे आणि ते दुसऱ्यांच्या शेजारच्या हिताचं नाहीये ते. विहित कर्म या शब्दाचा अर्थ बघा. विहित म्हणजे काय? विशेषण हितम इति विहितम. विशेषण विशेष करून हित आपलं ज्यात आहे, जे शास्त्राने सांगितलेलं आहे त्याला विशेष हित आला. म्हणजे आपलं हित आहे ते, शेजारच्यांचं नाहीये. मग का तेवढं स्वार्थी आपण का नसावं की आपलं हित आपल्याला माहिती पाहिजे? माझं हित कशात आहे हे मला माहिती पाहिजे. त्याला विहित कर्म असं म्हणतात. म्हणजे विहित कर्म हे तू कर असं शास्त्राचं म्हणणं आहे. आता अजून एक शब्द, विहित कर्माच्या बरोबरीने अजून एक शब्दाचा उल्लेख करते, कारण मग नंतर कन्फ्युजन होईल. नाही तर नक्की काय येते एका बरोबर ना दोन मुद्दाम असे शब्दांचा विचार करायचा की पुढे कन्फ्युजन राहत नाही आपल्या मनात. आपल्याला अजून एक शब्द माहिती आहे विहित सारखा, नियत कर्म. कारण भगवद्गीतेमध्ये नियतम कुरु कर्म म्हणजे नियत कर्म तू कर बुवा असं भगवंतांनी सारखं सारखं सांगितलेलं आहे. आणि आपल्याला भगवद्गीता वाचताना कुठेतरी नियत कर्माला जास्त महत्व, प्राधान्य भगवंतांनी दिलं आहे हे कळतं. मग या दोन शब्दांमधला फरक काय? ते नुसता शब्दांमधला फरक नाही, त्याचा अर्थामधला फरक काय, कर्माच्या प्रकारांमधला फरक काय. मग विहित कर्म म्हणजे काय आणि नियत कर्म म्हणजे काय? तर विहित कर्म म्हणजे आपल्याला जे आता कळलं ते, ज्याच्यामध्ये आपलं हित आहे, जे सर्वसामान्य सगळ्यांसाठी सांगून ठेवलेलं प्रत्येकाचं हित, की प्रत्येकाने कसं वागावं हे शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे माणूस, म्हणजे समजा माणसासाठी, माणूस म्हणून जन्माला आलात ना, मग खोटं बोलू नका, घरच्या मोठ्यांचा मान ठेवा, आले गेलेले अतिथी आहेत त्यांचा सन्मान करा, जे काही ज्याच्यामध्ये आपलं हित आहे हे जे सगळ्यांसाठी सांगून ठेवलेलं आहे अखिल मनुष्य जातीसाठी, त्याला विहित कर्म असं म्हणायचं. एक मोठी अम्ब्रेला, छत्री, हे सगळं काही शास्त्रीय भाषेत आता बोलले नाही बरं का मी, आपल्याला कळेल अशा शब्दात आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. एक मोठी अम्ब्रेला, माणूस आहात ना, त्या अम्ब्रेलामध्ये तुम्ही बसलात ना आतमध्ये माणूस, मग हे तुम्ही केलं पाहिजे, शास्त्राचं हे शिकवणं आहे. मग नियत कर्म म्हणजे काय? मग स्वविहित कर्माला नियत कर्म असं म्हणतात, व्याख्या केली आपण. परत स्वविहित कर्माला नियत कर्म असं म्हणतात. म्हणजे काय? स्वविहित, माझ्यासाठी काय विहित आहे. कारण मी आणि तुम्ही प्रत्येक जण वेगळा आहात. माझ्या घरचे 3-4 मंडळी पण माझ्यापासून वेगळे आहेत. मग माझं गृहिणी म्हणून काय, माझ्या घरी माझी जर मुलगी आहे तर तिचं विहित कर्म काय ते तिने व्यवस्थित केलं पाहिजे. अजून कोणीतरी एखादा आजूबाजूला राहते, त्याचं विहित काय आहे. मग प्रत्येक जण स्वतःचं विहित, कारण प्रत्येकाचा घराचा सेटअप वेगळा आहे, प्रत्येकाचं कर्म मुख्य प्राधान्य जे व्यवसाय आहे ते वेगळा आहे. आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या सेटअप्स मध्ये राहतोय, प्रत्येकाचं कर्म अपेक्षित त्यांच्या घरच्या लोकांकडनं वेगळं आहे. मग पर्सनलाइज्ड कर्म, विहित कर्म आपल्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतोय बरं आपण. स्वविहित कर्म म्हणजे माझ्यासाठी जे योग्य, मी शमिका म्हणून जन्माला आले आहे ना, तर माझ्यासाठी जे योग्य आहे ते जेव्हा मी करते तेव्हा त्याला नियत कर्म असं म्हणतात. आणि शास्त्राची आज्ञा आहे की आपण ही कर्म करावीत, म्हणजे विहित कर्म आणि नियत कर्म ही आपण करावीत, असं शास्त्राला धरून कर्माचे प्रकार आपण पाहतोय. आता अजून एक पुढचं आहे की निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय? आपल्याला वेदांच्या शास्त्राच्या, म्हणजे वेदांत शास्त्राच्या आज्ञा आहेत की आपण ही कर्म करू नयेत. समर्थांनी पण मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे ना, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. काय निंद्य आहे ते करू नका, पण आपल्याला बरोबर तेच करावं वाटतं, बरोबर. मग काय बरं कारण असेल याला? म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची इच्छाच, कारण चित्तात मलदोष असतो. मलविक्षेप आवरण नावाचे 3 दोष आपण पाहिले होते. चित्तात जेवढा दोष अधिक, मलदोष अधिक, तेवढं निषिद्ध कर्म करण्याची ओढ अधिक असते. भोगेच्छा, ते करावंसं वाटतं. आणि भगवंताची आपल्याला आज्ञा आहे की ही कर्म करू नयेत. बघा शाळेमध्ये छोट्या लेवलवर पण जर का लहान प्रिन्सिपलचं आपण ऐकलं नाही, शाळेचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आपण ऐकले नाहीत तर शिक्षा होते. मग जर का आपण भगवंताचे
जे सांगणं आहे, भगवंताचं सांगणं आहे, त्याची आज्ञा आहे, ती जर आपण ऐकली नाही तर आपल्याला नक्कीच त्याला तोंड द्यावं लागतं. आणि त्याला तोंड द्यावं लागतं. सिद्धांत आहे बरं, तो सिद्धांत म्हणजे फॅक्ट, ते होतच तसं. आणि तोंड द्यावं लागतं म्हणजे काय, त्याचं फळ भोगावं लागतं. आणि फळ भोगावं लागतं म्हणजे काय, त्याचं फळ ठरलेलं आहे, दुःख हे त्याचं फळ आहे. दुःख भोगाव, निषिद्ध कर्म केलं की त्याचं फळ एक के साथ एक अटॅच्ड, एक के साथ एक फ्री. तसं प्रत्येक कर्माबरोबर त्याचं फळ अटॅचडच आहे, फ्री आहे, ते येतच. ते आता नाही तर कधीतरी नंतर या जन्मी, की नाहीतर ते पेंडिंग राहतं आणि पुढच्या परत जन्म घ्यावा लागतो. किती भयानक आहे बघा हे सगळं. म्हणून भगवद्गीता वाचताना कधी कधी इतकं इतकं दडपण येतं की आपण जे कर्म करतोय आणि इतकं अज्ञानात आपले सगळे कर्म चालू असतात. पण घाबरून जायचं कारण नाहीये. प्रायश्चित्त कर्माचा आपण जेव्हा विचार करणार आहोत तेव्हा त्याचा उपाय पण दिलेला आहे, त्याचा परिहार कसा करायचा त्याचा आपण आजच विचार करूया, नाही तर पुढचं 17 तारखेपर्यंत थांबावं लागेल. आणि मग मनात रुखरुख वाटत राहील उगाच की आपण सगळं चुकीचं करतोय. फळ भोगावं लागतं आणि फळ दुःख आहे. जर निषिद्ध कर्म केलं, चुकीचं कर्म केलं तर फळ भोगावं लागतं. आता अजून एक गंमत बरं का, जर निषिद्ध कर्म केलंय, बघा थोडस, निषिद्ध कर्म केलं आहे पण फळ भोगायची इच्छा नाही समजा आपल्याला, म्हणजे त्याचं दुःख आपल्याला नकोय, होतं की नाही आपल्या सगळ्यांचं. जर फळ भोगायचं नाही त्याची सोय पण शास्त्राने करून ठेवलेली आहे, मग शास्त्र असं म्हणतं मग त्याचं प्रायश्चित्त घ्या, मग प्रायश्चित्त कर्म करा. तुला दुःख हे नकोय की नाही, दुःख हे फळ नकोय, मग केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त घे. किती सुंदर, वेदांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे, फक्त जाऊन बघायचंय आपल्याला तिथे. आणि वेद 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 अनंत बोलतात, त्याच्यामधलं नक्की काय निवडायचं. पण आपली अजून एक ओढ, मनुष्याची अजून एक ओढ नको नको त्या ठिकाणी बरोबर होते, जे आपल्या खरा हिताचं आहे. आणि खरं हित एकच आहे, ते म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे हे कळणं. इकडे ओढ न घेता नको नको त्या गोष्टी मला कराव्याशा वाटतात, आणि मग नको नको ते केलं की मग प्रायश्चित्त भोगा, त्याचं दुःख हे फळ आहे. आणि प्रायश्चित्त निषिद्ध कर्माचं दुःख हे फळ आहे, प्रायश्चित्त घ्यावं लागतं. आणि प्रायश्चित्ताबद्दल पण बघा, परिहार करावा लागतो. जर का छोटी छोटी आपल्याकडनं पाप होतात बघा, आपण चालताना पटकन कोणाचा तरी आपला पाय दुसऱ्याला लागतो, घरी होतं की नाही असं, मग आपण पटकन काय करतो, आपण पटकन नमस्कार करून मोकळे होतो, प्रायश्चित्त घेतलंय आपण त्याचं. आता ते निषिद्ध कर्म जे आपल्याकडनं घडलं ते तेवढ्याच प्रमाणात होतं आणि लगेच त्याचा परिहार केला, त्याचं प्रायश्चित्त भोगून टाकलं. याच्यावरनं आपल्याला असं कळतं की जेवढ्या प्रमाणात निषिद्ध कर्माची उग्रता आहे, किती उग्र आहे निषिद्ध कर्म, कोणाचा जाऊन खून केला आहे, अजून मोठं पाप केलंय, म्हणजे निषिद्ध कर्माची उग्रता जेवढी तेवढी प्रायश्चित्त कर्माची उग्रता असते. खूप क्लिअर विचार आपण जाणून घेतोय बरं. आणि मध्ये प्रायश्चित्त कर्माबद्दल खूप काही सांगून ठेवलेलं आहे, वेद खूप बोलतात. आणि मग त्याच्यामध्ये पण पाप घडतंय आपल्याकडनं, खरंच आपल्याला जाणते, पण बऱ्याच वेळा आपल्याकडनं पाप घडते आपल्याला कळत असतं. त्याला काय होतंय, चलता है असा आपला विचार असतो, पण तिथे नाही चालत. एकदा तर चलताय म्हणजे माहिती असून पण आपण पापकर्म करतो, आणि कधी कधी अजाणतेपणे करतो. आणि दिवसभरामध्ये कितीतरी वेळा, बऱ्याच वेळा पंचसून म्हणून एक प्रकार आहे की 5 प्रकारचे पाप आपल्याकडनं, ते काय आहेत ते मला माहित नाहीये, कारण मी त्याच्याबद्दल एक ओवी एकनाथ महाराजांच्या ग्रंथामध्ये वाचली, ती आहे गृहाश्रमी हिंसा पंचसून, या लागी तमोगुण प्रधान. पंचसून म्हणजे नक्की काय ते मला माहित नाही, फार नको पडूया त्याच्यामध्ये, गरजेचं नाहीये. त्यांना एवढंच सांगायचंय की बऱ्याच प्रकारचे 5 प्रकारचे पाप किंवा त्याच्यापेक्षाही जास्त, आपण कधीतरी आपल्या घरी डास असतो किंवा झुरळ असतात, यांना मारलं जातं, किंवा बरेच पाप कृती आपल्याकडनं दिवसभरामध्ये अजाणतेपणे केली जाते. मग त्याच्यासाठी पण मग काय करायचं, आपण आता विचार केला प्रायश्चित्त कर्माचा विचार करताना आपण सुंदर उपाय काय आहे त्याचा विचार करूया. शास्त्र म्हणजे वेद ही माऊली आहे, माऊली म्हणजे आई आहे. आणि ही आई इतकी दयाळू आहे की कितीतरी पाप आपण आधी केले असतील तरी पण आपल्याला आता धडधाकट देह दिला ना त्यांनी. ईश्वर किती दयाळू आहे बघा. आपल्याला डोळे, कान, नाक सगळं विचार करू शकतो आपण, अभ्यास करू शकतो, बुद्धी दिली, ऐकू शकतो आपण हे सगळं. इतका दयाळू तो आहे, कारण तो दयाळू आहे. माता जी आहे वेद माता, तिला माऊली म्हणतोय आपण वेदांना, श्रुती माऊली असं आपण तिला म्हणतो, कारण ती सगळ्यांना सामावून घेते, सगळ्यांचा उद्धार व्हावा असं त्या माऊलीला वाटतं. आणि खरंच आईचं मन तसं असतं.
आणि माऊली असं म्हणते, वेद आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतायत श्रुती माऊली, की काही नाही जमलं म्हणजे चंद्रायन वगैरे प्रायश्चित्त कर्म खूप यज्ञ सांगितलेत वेगवेगळे, नाही ना माहिती आपल्याला, मग आपल्यासारख्या लोकांनी करावं काय? तर अतिशय सुंदर साधा परिहार शास्त्राने सांगितलाय की काही नाही जमलं तर नाम घ्या. आहे की नाही सोपं? नाम घेतलं त्या भगवंताचं की त्याच्यामधनं सुटतोय. आहे की नाही सोपा विचार? बघा, आता आपण एवढा विचार केला म्हणजे शास्त्राला अनुसरून कर्माचे प्रकार किती असा आपण विचार केला. तो म्हणजे विहित कर्म, निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म. वेळ संपलीये. एक विचार पूर्ण करते अगदी धावत्या, कारण तो त्याच्यावर फार आपल्याला वेळ घालवावा लागणार नाहीये, कारण आपल्याला ते माहितीये. कालमानानुसार कर्माचे प्रकार काय असा पण एक विचार आहे. म्हणजे आपण हेतूला अनुसरून कर्माचे प्रकार काय, मग हेतू म्हणजे निष्काम, सकाम आणि उदासीन, आणि मग नंतर शास्त्राला धरून विचार काय, मग नंतर विहित कर्म, निषिद्ध कर्म आणि प्रायश्चित्त कर्म हे पाहिलं. तसं कालमानानुसार काय आहे याचा फक्त उल्लेख करते, तो पूर्ण होणार नाही विचार बहुतेक, किंवा उल्लेख तरी करते त्याचा, की कालमानानुसार करण्याचं कर्म असं आपल्याला शास्त्र म्हणते. एक आहे नित्य कर्म आणि दुसरं आहे नैमित्तिक कर्म. नित्य कर्म म्हणजे काय? जे रोज करावं लागतं ते, हे तुम्हाला रोज केलंच पाहिजे, आज्ञा आहे. त्याच्यामध्ये काय, देवपूजा, अतिथी पूजन, जर का घरी कोणी आलं तर ते पण नैमित्तिक मध्ये जाईल म्हणा, पण स्नान आहे की नाही, देवपूजा, देवदर्शन, असे नित्य करायच्या गोष्टी या आपल्याला सांगितलेल्या आहेत वेदांनी. म्हणजे एक आहे नित्य कर्म आणि दुसरं आहे नैमित्तिक. नैमित्तिक म्हणजे निमित्त आहे म्हणून जे करतो, म्हणजे आता वाढदिवस काय रोज साजरा करतो का? किंवा शारदीय नवरात्र जे असतं, किंवा आत्ता खंडोबा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचं नवरात्र, चंपाषष्ठी आत्ता झालं नवरात्र. मग अशा गोष्टी नैमित्तिक, निमित्त आहे म्हणून करायचं, मग ते करायला पाहिजे, कारण त्याचा उल्लेख तसा झालाय की ते तसं केलं पाहिजे. नैमित्तिक कर्म काय, मग श्राद्ध विधी काय असतात, पितरांसाठी आपण करतो. तर हा सगळा विचार नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म असा झालाय. आणि आतापर्यंत, आता आपण इकडे थांबूया, एक महत्वाचा विचार पुढचा घेणार होते पण तो नाही बसणार आहे पुढे. आणि तो खूप महत्वाचा आहे की नक्की कर्म कोण कोण करतं, आणि इथून आपण कुठल्या पायरीवर कर्म करतोय, प्रत्येकाच्या कर्माला म्हणतात काय, आणि ते एवढं सगळं का जाणून घ्यायचं? कारण आपल्या आधीचे जे कोण कर्म करतायत ते सगळे निर्लेप कर्म करतायत. कारण ते जे कोण कर्म करतायत आपल्या आधीचे, त्यांना कुणालाही कर्माचा लेप लागत नाही, फक्त मनुष्याला लागतोय. मग त्यांच्या सगळ्या आपल्या आधीच्या लोकांचं कर्मांना म्हणतात काय, माझ्या कर्माला काय म्हणतात, आणि मी या कर्मामधून निर्लेप कसं सुटावं त्याचा उपाय पुढच्या वेळेला. आत्ता मात्र इकडेच थांबते. इतिशव. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. प्रत्येक माहिती खूप सुंदर कळाली. प्रत्येक विचाराची बैठक छान बसली आणि त्याची उजळणी सतत केली पाहिजे आता प्रत्येकाने. आम्ही श्रीराम. श्रीराम. खूप छान कर्म या विषयावरची माहिती आपण आज घेतली. कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावेत. अजून 12 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत. मला चॅट दिसत नाहीये. गणेशदा, तू चॅट मध्ये कोणीतरी एखादा प्रश्न विचारलाय बहुतेक, ते बघून सांगशील का मला प्लीज? पाहतो. हो. शमिका, मी वाचू का? हो चालेल ना प्राजक्ता. हो. ईश्वर संकल्पना, उत्पत्ती, स्थिती, लय हे प्रशासनाचे भाग नाहीत का? नाही, प्रशासन म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय हे 3 भाग वेगळे सांगितले शास्त्राने. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय हे एकदा उत्पत्ती केली म्हणून ते सांभाळलं गेलं. हे प्रशासनाचे भाग. प्रशासन म्हणजे ओव्हरऑल कंट्रोल. प्रशासनाबद्दल पाहिजे 1-2 मिनिटं बोलते, कारण प्रशासनाबद्दल माझ्याकडनं राहिलं.
त्याचं क्लॅरिटी मिळेल. बरं, चला, छान प्रश्न विचारला. प्रशासन म्हणजे हे उत्पन्न जे सगळं केलेलं आहे ते सांभाळणं, म्हणजे स्थितीमध्ये स्थिती म्हणजे तोपर्यंत सांभाळ आहे. पण सांभाळ कुठल्या प्रकारचा, म्हणजे ही सगळी सृष्टी जी त्यांनी ईश्वर कृत आहे. म्हणून मी असं मगाशी म्हटलं होतं की ईश्वर हा जो आहे हा पटकन कळत नसतो. शास्त्रीय ग्रंथांमध्ये त्याचा बराच ओढापोक केला जातो, त्याच्याबद्दल बरंच बोललं जातं आणि तर्काने आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. आता द्वैत विवेक नावाचं प्रकरण आहे पंचदशीमध्ये, त्याच्यामध्ये ईशकृत द्वैत काय आहे आणि जीवकृत द्वैत काय आहे, तिकडे ईश्वर आपला क्लिअर व्हायला लागतो. ईश्वर म्हणजे नक्की कोण. किंवा अजून एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये मेघाकाश, जलाकाश असं वेगवेगळे उदाहरणं देऊन ईश्वर म्हणजे नक्की कोण हे आपल्याला हळूहळू कळत जातं. म्हणून आता ज्या पद्धतीने मी उत्तर देणार आहे त्या पद्धतीने संपूर्णपणे ईश्वर कळेल असं नाहीये. पण प्रशासनाबद्दल बोलते की प्रशासन म्हणजे काय, कंट्रोल किंवा गव्हर्नन्स, म्हणजे जे काही उत्पत्ती केल्यामुळे त्याला गव्हर्न करायचं. म्हणजे आता आता हे जे सगळे ग्रह, चंद्र, सूर्य, तारे, ही सगळी सृष्टी दिसती आहे ही त्याच्या म्हणजे आता एक जे ते ग्रह आहेत ते आपापल्या कक्षेमध्ये फिरतायत, बरोबर. मग कोणी ठरवलं ते असं व्हायला पाहिजे याचा सांभाळ. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये 15 मिनिटं जर आमचा बॉस जागेवरनं हल्ला तर आम्ही सगळे एकमेकांची बोलायला लागायचो. घरी आई नसताना मुलं काय करतात दंगा, ते आपल्याला माहितीये की जर कोणी नियंता नसेल तर ती भूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळे यांचं सगळ्यांचं नियंत्रण सांभाळणारा जो कोण आहे म्हणून त्याला आपण प्रशासन असं म्हणतो. किंवा हे सगळं आपापलीच कामं करतात, म्हणजे वारा व्हायचंच काम करतोय. अजून एक उदाहरण, आता समुद्रामध्ये पाणी किती आहे, अथांग आहे, बरोबर. समुद्रामध्ये पाणी अथांग आहे, पण ते किनाऱ्यावर येऊन थांबतंय. हे कोणी ठरवलं की असं पाणी आता इकडे संपणार, कोणतरी हवं की ते नियंत्रण त्याचं राखणार. अजून एक उदाहरण घेऊया की आपल्या पोटामध्ये आपल्याला भूक लागते दुपारी, बरोबर. मग जठराग्नी प्रज्वलित होतो की नाही आतमध्ये पोटात, तो आठवण करून देतो की मला भूक लागली. मग जेव्हा तो अग्नी आहे म्हणजे, आणि मी बऱ्याच वेळा गटा पाणी पिते आणि बाहेर नियम काय आहे की जर का अग्नीवर मी जेव्हा पाणी घातलं तेव्हा ते विझतं. पण पोटामध्ये तसं होतंय का, आपण आतमध्ये बघतोय की आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे, त्या उष्णतेबरोबर रक्त पण वाहतंय, ते आप स्वरूपातलंय, जल स्वरूपातलंय, पण हे सगळे गुण्या गोविंदाने एकत्र राहतायत. याचं प्रशासन कोण करतं आणि हे सगळं सांभाळणारा जो कोणी आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. तो सांभाळणं या प्रकारामध्ये येऊ शकतो, पण हा उल्लेख जो झाला तो शास्त्रीय संकल्पनानुसार झालेला आहे की 3 काम करणारा ईश्वर आहे. हॅलो अजून एक कविता, प्रश्न आहे तुमच्याकडे. नमस्कार. अं, हॅलो, हा, विचारा. मी मी विचारू का, संजीवनी जोशी. हो, हॅलो, हा ताई नमस्कार. मी नमस्कार. संजीवनी जोशी, पुणे. हो, मला असं विचारायचं की आपण जे आपल्या कळत नकळत किंवा मुद्दाम जी आपल्या हातनं कर्म होतात तर हो, त्यामुळे पापपुण्य आपल्या पदरी हो, पडतं. परंतु हो, असं म्हणतात की हे कलियुग आहे आणि या हो. कलियुगात या हातानं करायचं आणि हातानं तिथं फेडून मग आपल्याला मुक्ती किंवा मरण काय येणार आहे ते येणार आहे. तर हे कितपत सत्य आहे, आपल्याला काय वाटतं याविषयी? नाही, नाही, कलियुगामध्ये आहे तर चालतं असं नाहीये. त्याला त्या कर्माला त्याचे भोग, म्हणजे फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, की जर का मी कोणाला तरी थोबाडीत मारली, आपल्याला कळतील अशी उदाहरण घेऊया की हो मी कोणाला तरी थोबाडीत मारली. आता काय, मी मारल्यानंतर समोरच्याने पण मला मारायचंय खरं म्हणजे, आणि हो हो. हा हा टीट फॉर टॅट. तर माझं समजा त्याच्याकडनं थोबाडीत खाणं राहून गेलं या जन्मात, माझं हो ते हो 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 माझ्याकडनं ते कर्म राहिलं, म्हणजे वेळ नाही मिळाला का काय, जे काही त्याला कारण असतील, मग ते अच्छा. कर्म पेंडिंग राहतं. ते कर्म पेंडिंग राहतं. म्हणजे ते कलियुग आहे म्हणून ते कर्माचे सिद्धांत बदलत आहेत असे नाहीयेत. ते काही सिद्धांत बदलता आहेत कलियुगानुसार, पण कर्माचं त्याचं फळ आहे. आणि अशाच मुक्तीकडे आपण जाणार नाहीये. मुक्ती म्हणजे मरणाशी संबंध काही नाहीये. मुक्ती म्हणजे बंधनातून सुटणं, या गोष्टी आहेत. आणि जोपर्यंत कर्म आपल्याला अडकून ठेवतंय, जोपर्यंत मी त्याचं कर्तृत्व घेते आहे कर्मांचं, तोपर्यंत हो मुक्ती नाही. आणि मग कलियुग संपलं की मग आपण सुटू असं पण नाही होणार. परत आपण सर्गाचा, अगदी सुरुवातीला सर्गाचा विचार केला, नवीन सर्गामध्ये जे काही आपले उरलेले भाऊ असतात ते घेऊन आपण परत जन्माला येतोय त्याच्या संकल्पनानुसार. म्हणून असे आपण सुटत नाही. आपल्याला स्वतःचं स्वस्वरूप म्हणजे मी देह नसून, मी जीव नसून, मी ब्रह्म आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, ज्ञान होत नाही, तोपर्यंत मुक्ती नाही. आणि कर्मातून मुक्ती नाहीये.
फक्तच कर्म करत बसलो, उत्तम कर्म करत बसलो, चांगलं कर्म केलं तरी ते पुण्यकर्मामध्ये जमा होतं आणि क्षणे पुण्य मर्त्य लोक विशंती, म्हणजे चांगल्या पुण्याने मी कुठल्या तरी ऊर्ध्व लोकांमध्ये जन्माला येईल, म्हणजे वरच्या लोकांमध्ये. पण पुण्य क्षीण झाला की परत मला भूतलावर, या भूतलावरच मनुष्य म्हणूनच जन्माला यावं लागतं आणि मग अशा पद्धतीने कर्म करावं लागतं की ते अडकत नाही आणि मगच मी मोक्षाकडे जाते. आणि मोक्षाबद्दलच्या मला वाटतं आज बऱ्याच गोष्टी आज क्लिअर नाही झाल्या. जर मी अगदी उल्लेख केला होता की आजच्या विचारामध्ये आपण कर्माच्या गोष्टी म्हणजे अगदी कर्म म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, अशा गोष्टी आज आपण जाणून घेतल्या. पुढच्या सत्रामध्ये मात्र आपल्या की मुक्ती म्हणजे हे कर्म करूनच आपण मोक्षाकडे कशी वाटचाल करू शकतो याचा सगळा उल्लेख पुढच्या सत्रामध्ये आपल्या येईल नक्की. या प्रश्नाची उत्सुकता होती म्हणून विचारला. हो, नाही छान आहे प्रश्न, अर्थात नाही काहीच हरकत नाही. आणि आपलं ते हे पण छान झालं, तुम्ही कल्याण ग्रुपवर जे हे विवेचन केलं ना लेखन क्रियेचं, लेखन क्रियेचं काल निरूपण, लेखन खूप छान निरूपण मेसेज केलाय, अतिशय कालच सुंदर. पाठवलंय. ते काही माहिती धन्यवाद, नव्हतं ते पण तुमच्याकडून आम्हाला ज्ञान झालंय. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. धर्माधिकारी कोल्हापूरहून बोलतोय. हो, नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा होता हो, की आपण कर्माचे 3 प्रकार सांगितले, विहित कर्म, निश्चित कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. जे जे चांगलं कर्म करू तर आपल्याला फळ मिळणार आहे, चांगलंच असणार. वाईट कर्म केलं की वाईटच मिळणार आहे. असं असताना प्रायश्चित्त कर्म आपण जे करतो, म्हणजे ज्यावेळी आपण त्यावेळी जे काही होईल ते होईल, म्हणजे चांगलं किंवा वाईट आपण त्याचा विचारच करायचा नाही. तर त्यावेळी प्रायश्चित्त कर्म आपण करणार आहोत, म्हणजे होणार आहे की नाही आपल्याकडे? नाही, ते आपण करायचं. कारण आपल्याला बऱ्याच वेळा 2 प्रकारची आपल्याकडनं निषिद्ध कर्म, 2 प्रकारे त्याचा उल्लेख केला होता की 2 प्रकारे निषिद्ध कर्म आपल्याकडनं घडतात. एक तर जाणतेपणी की आपल्याला माहित असतं की ही चुकीची गोष्ट आहे, मग त्याचं फळ वेगळ्या प्रमाणामध्ये आपल्याला भोगावं लागणार. आणि अजाणतेपणी जेव्हा आपल्याकडनं निषिद्ध कर्म घडतात तेव्हा आपल्याला त्याचं फळ आपल्याला भोगावे लागतात. आता बऱ्याच लोकांना हा विचारच करायचा नसतो पुढे की याच्यामधनं मला अडकायचं नाही याच्यामध्ये, म्हणजे दुःख मला नको. म्हणजे कर्म जरी केलंय तरी बऱ्याच अज्ञान खूप असतं आपल्याला की याच्यामधनं सुटण्याचे पर्याय आहेत हे माहित नसतं. म्हणून मग प्रायश्चित्त कर्म बरेच लोक घेत नाहीत. पण ज्यांना माहितीये की या कर्म, आता समजा बघा आपण नाही का आपल्याकडनं गाडी चालवताना कधीतरी मांजर मरतो किंवा काहीतरी एक पशु आपल्याकडनं चुकून मरतो. तर अशा पद्धतीसाठी असे बरेच कर्म आहेत, मला त्याचा फार अभ्यास नाहीये माझा, पण अशा पद्धतीसाठी प्रायश्चित्त कर्म आपल्या वेदांमध्ये सांगून ठेवलेली आहेत. मग ती त्या पद्धतीने केली तर ती आपल्याला पुढच्या जन्मीपर्यंत न नेता ते तिथेच त्याचं प्रायश्चित्त होऊन जातं आणि त्याचं संचितामध्ये रूपांतर होत नाही मग. हा, बरोबर, बरोबर. ठीक आहे. शमिकाताई, एक सिमिलर प्रश्न होता. हो, आता या वयात हा अभ्यास सुरू केल्यावर एवढे ज्ञान मिळते, पण आतापर्यंत जे अजाणतेपणे कर्म झाले आहेत त्याकरता काय करावे? त्याच मगाच्याच प्रश्नाशी मिळता जुळता. नाही, तुला मी खरं सांगू प्राजक्ता, तुझा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आलाच पाहिजे की आतापर्यंत जे केले त्याचं काय. तर त्याचं उत्तर आपण आपल्याला पुढच्या सत्रामध्ये हे असं पटकन देऊ शकणार नाहीये मी याचं उत्तर, कारण त्याला खूप क्लॅरिफिकेशन लागेल आणि याचं उत्तर आपल्याला पुढच्या सत्रामध्ये मिळतंय की आतापर्यंत. कारण आतापर्यंत आपण जे काही कर्म करतो आहोत त्याचं संचितामध्ये रूपांतर, म्हणजे आता अगदी मी कर्म केलं आता या क्षणाला आणि ते संचितामध्ये भर पडलं असं नाही होत. पण मी पूर्ण जन्मभर जे कर्म करते आणि मृत्यूनंतर काहीतरी तिकडे कॅल्क्युलेशन होतं आपलं आणि जर त्या कर्माचं आपण फल भोगलं नसेल तिथे या करंट जन्मी, चालू जन्मी, तर ते संचितात भर जाऊन पाडतं. तर आता आपल्याला आता ती पुढच्या वेळेला आपण हा विचार करणार आहोत. मी आता पूर्ण उत्तर देऊ शकणार नाहीये तुझं, कारण त्याचा मुख्य विचार आपल्याला पुढच्या सत्रामध्ये करायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे की आपल्याला संचित कर्म पूर्ण संपवायचंय आणि अनंत जन्मींचं संचित आपल्याला संपवायचंय. आणि मी प्रत्येक क्षणी नवीन कर्म करते आहे, म्हणजे क्रियामान स्वातंत्र्य नावाची पुढच्या वेळेला मी बोलणार आहे याच्याबद्दल. पण क्षणोक्षणी मी नवीन कर्म करते आणि परत संचितात भर ते नंतर पाडणार आहे आणि परत प्रारब्ध कर्म नावाचं मुख्य कर्म आहे त्याचा आपण विचारच आज केलेला नाहीये. तर या सगळ्या गोष्टी जोपर्यंत नलिफाय होत नाही, जोपर्यंत मी शून्यावर आणत नाही, तोपर्यंत मला मोक्षाकडे वाटचाल माझी
जात नाहीये. आणि तू जो प्रश्न विचारलास की आतापर्यंतचं कर्म केलं त्याचं काय, त्याचा परिहार कसा करायचा किंवा त्याचं कशाला आपण ते कसं भोगायचं, कारण ते अजाणतेपणी होतं. त्याचं उत्तर जेव्हा आपण क्रियामान स्वातंत्र्याचा विचार करू किंवा संचित कर्म नलिफाय जेव्हा आपण करू तेव्हा त्याचं उत्तर मिळणार आहे. ते पटकन मिळण्यासारखं आत्ता नाहीये. ते मी पुढच्या वेळेला याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत की याच्यामधनं सुटायचं कसं आहे सगळ्यामधनं. म्हणजे म्हणून आज सुरुवातीला उल्लेखच मी केला होता की आज आपण बरीचशी इन्फॉर्मेशन लेवलवरच आज आपला पूर्ण विचार झाला, कारण आणि हे कळणं इतका उहापोह करणं इतकं त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं असतं. मग नंतर म्हणजे नक्की विहित कर्म म्हणजे काय, मग नियत कर्म म्हणजे काय, किंवा आपण निषिद्ध कर्म काय, प्रायश्चित्त कर्म काय, त्याच्या आधी आपण जे काही विचार केले ईश्वर म्हणजे काय, हा सगळा विचार फार महत्वाचा असतो कर्माच्या संदर्भात. म्हणून तो आधी आपण आज घेतला. आणि पुढच्या सेशनमध्ये मात्र आपण संपूर्णपणे याच्यामधनं सुटायचं कसं, आता आपण जे कर्म केले आतापर्यंत किंवा आत्ता क्षणोक्षणी जे कर्म करतोय त्याच्यामधनं सुटायचं कसं, हा पुढच्या वेळेला आपण विचार घेऊया. शमिकाताई छान. ह्याचा फक्त हा प्रश्न मेघा कुलकर्णींचा होता, माझा नव्हता. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांना अजून मला वाटतं 2 प्रश्न येतात. हो शमिकाताई, हो. मी एक विचारते हो. की मी तळेगाव दाभाड्याहून सर्वश्री बोलतेय नमस्कार. की देवाला नमस्कार केला. मी तर म्हणते की देवा मला परत जन्म आणि मृत्यू नको, मग मला काय दे म्हणायचं? जन्म मृत्यू नको असं म्हटलं तरी आपलं काहीतरी मागणंच झालंय परत, आणि कारण मागतोच होता आपण परत. आणि उदासीनता, आपण उदासीन कर्म हे जे बघितलं त्याच्यामध्ये माझ्यासाठी मागितलं की नाही, मी माझ्यासाठी मागितलं की नाही, मग ते मागणं झालं. त्या मागण्यामुळे परत आपण त्या कर्मामध्ये अडकतोय. देवाला काहीच म्हणू नये खरं म्हणजे. आणि तो विचार शास्त्र विचार जसा आपली शास्त्रबुद्धी तयार होत जाईल, आपण निष्काम कर्म कसं करावं किंवा सकामच नाम कसं घेतो हा पण आपण उल्लेख केला. तर देवाला मुक्ती दे, मोक्ष दे असं पण आपण खरं म्हणजे म्हणू शकत नाही. मग काही म्हणायचं नाही, आपल्याला दिलेलं कर्तव्य कर्म उत्तम करायचं. मी पूजा करताना मी त्याची पूजा करते असा भाव असायचा. म्हणजे मागणं कशाला हवं तिकडे काही. मागणं कोणी मागितलंय बघा, मागणं आपण मागणं हे फार वेगळं असतं. मागणं मागितलंय ना, समर्थ रामदास स्वामीने मागणं मागितलंय, पण कधी स्वतः परिपूर्ण झाल्यानंतर इतरांसाठी मागणं मागितलंय. ज्ञानेश्वरांनी मागणं मागितलेलं आहे. समर्थांनी कल्याण कधी रामराया जेव्हा म्हणतात तेव्हा सगळ्यांचं कल्याण होऊ द्या हे मागणं आहे. सो मागणं कोण मागतंय, मागणं जेव्हा स्वतः परिपूर्ण होतो तेव्हा आपण मागणं मागायचं असतं, आणि ते पण इतरांसाठी. म्हणून आपण जेव्हा मला मुक्ती दे, मला मोक्ष दे असं म्हणतो तेव्हा परत ते देवाकडे मागणं होतं. आणि माइंड बी आपण ऊर्ध्व गतीला, आता मोक्षाबद्दल विचार चाललाय, अगदी इतरांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना माहितीच नाही मोक्षाबद्दलचं काही, त्यांच्यापेक्षा आपण थोडेसे बरे आहोत एवढंच म्हणायचं. ऊर्ध्व गतीमध्ये कुठेतरी अजून चांगल्या ठिकाणी जन्माला येऊ, पण परत जन्म ठरलेलाच आहे मग, कारण ते मागणं ठरतं. आणि कारण आपल्याला नैष्कर्म्य किंवा निष्काम कर्म करण्याची सवय नसते, म्हणून ते थोडंसं बेटर होऊ शकतं बाकीच्यांपेक्षा, पण तरी पण ते अडकवतच आहे, एवढं नक्की लक्षात घ्यायचं. मग मागायचं काहीच नाही मागायचंय, अजिबात मागायचं नाहीये. तेच तर शिकायचंय. उदासीनता, आपण का विचार घेतला तो, आपण उदासीन म्हणजे आपण नैष्कर्म्य एक तर न ते सकाम झालं, त्याची आपली कामना झाली, मला मोक्षाची कामना, आणि परत ते अडकवणारच आहे, कारण ती कामना आहे की नाही. हो, ते संपलं, मग ते कामनेत पडतं, ते कामनेत पडतं. म्हणून आपण खूप त्याच्यावर मुद्दाम त्याचा विचार केला, आणि मुद्दाम 2 गोष्टींचा, निष्काम कर्म, मग सुरुवातीला हळूहळू निष्कामापर्यंत जाणार, आणि मग नंतर उदासीनतेपर्यंत. स्वतःच असं काही नसणारच, कारण मला मोक्ष हवा म्हटलं की मागणं आलं तिथे. हो, बरोबर आहे. हो, मग तसं पण नसावं. अच्छा, ते जमत नाही ना. मग ते त्याच्यासाठी शास्त्र विचार तेवढ्या पद्धतीने, म्हणजे आता इतक्या अनंत जन्म आपण देह म्हणून जन्म घेतलाय, अनंत जन्मींचा एकच पद्धतीचा संस्कार आहे, मी देह आहे, मला काहीतरी हवंय. मग तेवढ्या फोर्सने आपण दुसरे विचार लावतोय का, शास्त्र विचार तेवढ्या फोर्सने नाम घेतोय का. तर जन्म मात्र एवढे सारे घेतलेत, अनंत जन्म घेतलेत, मग तेवढ्या फोर्सने आपण शास्त्र विचार केला पाहिजे, किंवा तेवढ्या फोर्सने नाम घेतलं पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. तोपर्यंत सुटका नाही आपली सगळ्या गोष्टींवर. वरवर काहीतरी करतोय असं वाटत असतं आपल्याला, पण माझं स्वस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे हे कळणार कसं. अच्छा, हा, थँक्यू. भोग आणि कर्मफळ एकच आहे का? भोग आणि कर्मफळ, भोग घेतल्यानंतर भोग आणि कर्मफळ, भोग म्हणजे जे भोगतोय ते, आता ते भोगतोय ते फळ म्हणून भोगतोय की नवीन कर्म म्हणून करतोय हे माहित नाही आपल्याला. कळलं का? म्हणजे हे बघा, आता समजा मला काहीतरी खायचंय, आता मला समजा मला काहीतरी आवडती गोष्ट, मला पेढा खायला आवडतो समजा, आता मला पेढा खायला आवडतो, तर तो मला त्याचा पेढ्याचा भोग घ्यावासा वाटतोय मला. आता हे माझ्या आयुष्यामध्ये ते फळ तयार होतं परिपक्व, की आता मला पेढा खायला मिळावा, म्हणून तो माझ्यासमोर आला
की मी स्वतः भोगेच्छा म्हणून तिकडे गेले, त्याच्यावर हेतूवर डिपेंडंट आहे ते काय येते, की ते फळ म्हणून पण माझ्या समोर आलं असेल. पण याचा डिफरन्स तुम्हाला कळला का? फळ म्हणजे जे मी आधी कर्म केलेलं असतं म्हणून मला त्याचं फळ भोगावं लागतं, याला अर्थ आहे फळ. आणि भोगेच्छा म्हणजे भोग घ्यायची इच्छा, त्या भोगेच्छेमुळे मी फळ परत डेव्हलप करते. त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कळलं. निर्मला जोशी, तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारा प्लीज. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? विचारू का एक? हो विचार. मला असं जमलं तर उत्तर देईल म्हणलं. असं होईल का कधी शमिका ताई? नाही छे 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 काही, अहो खूप आपण अपूर्ण असतो, खूप आपण. बोला ना, विचारा. मला असं म्हणायचंय, माणूस एक्सपायर झाल्यानंतर त्याची जपाची माळ ही त्याच्या बरोबर द्यायची असते का? आणि नसेल तर काय ती दुसऱ्यांनी केला जप तर चालतो का? मला नाही माहिती याचं उत्तर, कारण याच्याबद्दल मी नाही कधी वाचलं नाही याच्याबद्दल. शास्त्रामध्ये असा काही उल्लेख, म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये याचा उल्लेख मी वाचलेला नाहीये. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये परत आपलं अडकणं झालं ना. त्याला काय त्याने असं सांगितलं असेल, समजा ज्या माणसाने देह ठेवला त्या माणसाने जर असं सांगितलं की माझ्या बरोबर माझ्या जपाची माळ ठेवा, मग आपल्याला ते आपलं कर्तव्य समजायचं, की माझी जबाबदारी आहे आणि मग ते करायचं. पण असं काय त्याच्यामध्ये हा काय नियम म्हणून नाहीये तो, की गेलेल्या माणसाबरोबर जपाची माळ ठेवायची असते, असा काही नियम नाहीये. अच्छा. आणि मग त्यांनी केलेला जप आपण करावा का, याचं उत्तर पण मला माहित नाही, कारण प्रत्येकाचा जप हा वेगळा असतो. आणि हा मी माझा स्वतःहून ठरवला आहे, की बाबा मला काय आवडतंय, की तो गुरुमुखातनं माझ्याकडे आलेला आहे, या सगळ्यावर तो परिणाम असतो. तो माझा जप आणि त्यांचा जप वेगळा असतो. अच्छा, तर गेलेल्या माणसाने जर सांगितलं असेल की माझ्या वाटणीचा जप तू कर, मग ती आपली जबाबदारी आणि आपल्याला करायला पाहिजे परत. पण ओढून खेचून आपण त्याच्यामध्ये अडकू नये, म्हणजे ते परत कर्माचं बंधन होतं मग ते सगळं. आणि हा सगळा अभ्यास जो आहे तो सुटण्यासाठी करतोय आपण. थँक्स. हो. आणखी काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप ग्रुप थोड्या वेळासाठी आपण खुला करणार आहोत, आणि सर्वांनी आपले प्रश्न त्या आपल्या समूहावर विचारावे. त्या सर्व प्रश्नांचं संकलन करून पराशक्तीताई एकत्रित ते प्रश्न देईल आणि त्याला एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून शमिकाताई त्याचं निरसन करतीलच. आजची वेळ संपलेली आहे, त्यामुळे आपण इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ.